Thank you, Lord. धन्यवाद येशू. Come, let's pray. या आपण प्रार्थना करूया. Blessed Heavenly Father, we thank and praise you for this wonderful time. स्वर्गीय परमेश्वर पिता, मी धन्यवाद करतो या सुंदर वेळेसाठी आणि या Lord, we क्षणासाठी. know that you are here in this place. आम्हाला ठाऊक आहे बापा की तुम्ही या ठिकाणी उपलब्ध आहात. We know that, Lord, today you will speak to your children. आम्हाला ठाऊक आहे की तुम्ही आज तुमच्या मुलांशी बोलणार आहात The बाबा. world is celebrating World's Father Day. प्रभू, हे संपूर्ण जग फादर्स डे The सेलिब्रेट करत आहे. greatest of all, Father, you are Lord. परंतु सर्वात महान पिता तुम्ही आहात बापा. And Lord, today, आणि प्रभू, a आज father will speak to his children. आज प्रभू त्यांची मुलं त्यांच्या मुलाशी बोलतील. Because त्यांचं we बाप. know कारण आम्हाला ठाऊक when आहे you speak, O Lord God, जेव्हा तुम्ही बोलता प्रभू, when you speak, जेव्हा तुम्ही बोलता बाबा, something happens, O Lord God. काहीतरी घडतं प्रभू. Lord, प्रभू speak. बोला प्रभू. जिनके कान है वो सुने प्रभु. ज्यांचे कान आहेत त्यांनी ऐकू द्या. हमारे हृदय को खोलिए प्रभु. आमचं हृदय उघडा बापा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name we pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Amen and amen. आमेन आमेन. Give a mighty hand to the Lord. आपण जोरदार टाळ्या वाजवूया. These days we are learning about God operates in the realm of love. या काही दिवसांमध्ये आपण शिकत होतो की परमेश्वर प्रेमाच्या क्षेत्रात कार्य करतात. God operates in the realm of love. परमेश्वर प्रेमाच्या क्षेत्रामध्ये कार्य त्यांचं चालू असतं. We took our reading from 1 John chapter 4 verse 8. 1 योहान त्यातील 4 अध्याय त्यातील 8वां वचन. 8वं वचन. He who does not love does not know God, for God is love. जो प्रेम नहीं रखता वह परमेश्वर को नहीं जानता, क्योंकि परमेश्वर प्रेम है. जो प्रीति करीत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीति आहे. आमेन. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. We know that everything God does flows out of his love for us. आपण सर्वजणांना माहित आहे की प्रभू जे काही करतात त्यांच्याद्वारे प्रेम उत्पन्न होत राहतं. His power is because of his love. त्यांचं सामर्थ्य त्या प्रेमामुळे आहे. His blessings are because of his love. त्याचे आशीर्वाद आपल्यासाठी फक्त त्या प्रेमासाठी His आहे. connection with us because of his love. त्यांचं आणि आपलं नातं हे त्यांच्या प्रेमापायी आहे. He created us, the heavens and the earth and the human being, everything because he loved us. त्यांनी मनुष्य जात पूर्ण स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण केला कारण तर प्रेमासाठी. It's his very nature. Love is God's very nature. त्यांचा स्वभावच हा प्रेमळ आहे. Everything that he is love. ते जे काही आहेत ते सर्व काही एक प्रेम आहे. And everything that he does is love. आणि ते जे काही करतात ते प्रेम आहे. God is love. परमेश्वर प्रेम आहे And God has love. आणि परमेश्वराकडे प्रेम If आहे. you minus love from God, जर तुम्ही परमेश्वरापासून प्रेम मायनस कराल he would not be the God of Bible. वो बाइबल का परमेश्वर नहीं है, तर ते बायबलचे परमेश्वर वो कुछ ठरणार नाही. और हो जाएगा. तर ते वेगळंच काहीतरी होईल. When you talk about God, it is love. जेव्हा तुम्ही परमेश्वर प्रेम आहे याबद्दल बोलता And he lives in the realm of love. आणि ते प्रेमाच्या साहसामध्ये राहतात. He lives in the realm of love. परमेश्वर प्रेमाच्या क्षेत्रांमध्ये राहतात. परमेश्वर प्रेम के जग में रहता है. परमेश्वर प्रेमाच्या जगात राहतात. He operates in the realm of love. ते पूर्ण प्रेमाच्या क्षेत्रामध्ये कार्य करतात. His judgment is because of his love. त्यांचा जो न्याय आहे तोही प्रेमासाठी आहे. His punishment is because of his love. त्यांचा जी शिक्षा आहे ती पण प्रेमासाठी आहे. His discipline is because of his love. त्यांच्या जे शिस्त आहे ती देखील प्रेमासाठी आहे. Whatever you are going through right now is because of his love. तुम्ही जे काही त्या आताच्या परिस्थितीतून जात आहात ते फक्त प्रेमापाशी आहे. Sometimes we need the discipline to remain in his love. कधी कधी आपल्याला त्या शिस्तीची गरज लागते कारण ते आपल्याला प्रेमाची जाणीव व्हायला हवी. He loves you, that's why he is disciplining you. ते तुमच्यावर प्रेम करतात त्यात वो कारण आपसे तुम्हाला प्रेम शिस्ती करते लावतात. हैं, इसीलिए आपको ये परिस्थिति में रखे हैं. ते तुमच्यावर प्रेम करतात त्याच कारण तुम्हाला त्यांनी या परिस्थितीत ठेवलं आहे. Nobody kicks a dead dog. कोणही मेलेल्या कुत्र्याला लात घालत Nobody नाही. kicks a dead dog. कोणच मेलेल्या कुत्र्याला लात मारत जीवित नाही. कुत्रा को इंजेक्शन दिया जाता है. जिवंत कुत्र्याला इंजेक्शन दिलं जातं. Nobody will give an injection to a dead dog. कोणी असं मेलेल्या कुत्र्याला इंजेक्शन देत नाही. Some who are dead in spirit. काही There are some in the world who are dead in spirit. या जगामध्ये काही आहेत जे आत्म्याने मेलेत. God has been speaking and speaking to them. तर परमेश्वर त्यांच्याशी सतत बोलत आहे. You know, God speaks to everybody. म्हणजे देव सर्वांशी बोलतात. Everybody. सर्वांशी बोलतात. उसने यीशु का नाम भी नहीं सुना, उससे भी परमेश्वर कभी कभी
2 बार बात करता है. ज्यांनी येशूंचं नाव देखील ऐकलं ना तरी परमेश्वर कमीत कमी 2 वेळा तरी त्याच्याशी बोलतात. And God speaks to his children. आणि परमेश्वर त्यांच्या मुलांशी बोलतात. And God expects us to open our ears. आणि परमेश्वरांची हीच आशा आहे की आपण आपले कान उघडे करावे. यीशु ने कहा, येशू म्हटले जिसके कान है वो सुन ले. ज्याचे कान आहेत त्याने ऐकावे. यीशु ने ये नहीं कहा येशू असं म्हटले कि नाही जिसके कान नहीं है मैं उसका कान बनाऊंगा फिर वो सुनेगा. की मी ज्याचे कान नाही त्याचा मी कान बनवून नंतर तो ऐकेल. Because God has already created our ears. कारण परमेश्वराने ऑलरेडी आपले कान तयार केलेले आहेत. Physical ears, जे आपले फिजिकल इयर आहेत, जो शारीरिक कान है, जे शारीरिक कान आहेत, and the spiritual ears. आणि आत्मिक जे कान आहेत. And God is now waiting upon you आणि परमेश्वर तुम्हाला उठवत कि आहे तुम्हारा आत्मिक कान कब खुलेगा. की तुमचे आत्मिक जे कान आहेत ते कधी The उघडतील. moment he opens your spiritual ears, ज्या क्षणी ते तुमचे आत्मिक कान उघडतील you will start hearing the word of God. तेव्हा तुम्हाला परमेश्वराचं वचन ऐकायला येईल. Very clearly you will start hearing from the word. पूर्ण स्पष्टपणे तुम्हाला ऐकू येईल. Praise the Lord. हालेलुया. God loves everybody. परमेश्वराने सर्वांवर प्रेम केलं See, आहे. this is a revelation God gave to me. हे परमेश्वराने प्रकटीकरण आहे जे मला दिलं आहे. In the world, nothing good can happen without the word of God. या जगामध्ये परमेश्वराच्या वचनाशिवाय काहीच घडलं The नाही. Bible begins saying that in the beginning God created heavens and earth. बायबल मध्ये लिहिलं आहे की सुरुवातीला की परमेश्वराने स्वर्ग आणि आकाश The बनवलं. very beginning is God created. सुरुवातीला परमेश्वराने हे सर्व And बनवलं after creation, God said, this is good. आणि हे सर्व बनवल्यानंतर परमेश्वर म्हटले की हे चांगलं आहे. परमेश्वर अपने आप में इतना तारीफ का मोहताज नहीं है कि वो कुछ बनाए और वो कहे ये सुंदर है. Amen. कुछ लोग ऐसा भी कहते हैं, परमेश्वर ने क्यों कहा ये सुंदर है. काही लोक असं पण म्हणतात की परमेश्वर असं का म्हणतात की असं सुंदर आहे. क्या परमेश्वर को एक सर्टिफिकेट का जरूरत है. का परमेश्वराला एका सर्टिफिकेटची गरज आहे. No, he wanted you and me to understand that God created heavens and earth and everything over there. आणि परमेश्वराला हेच हवं होतं की त्यांनी स्वर्ग आणि पृथ्वी बनवली. और कैसे बनाया. आणि कसं बनवलं. He spoke. ते शब्द बोलले. He spoke. ते बोलले. वो बोले. ते बोलले And बोलने के द्वारा everything was created. आणि ते बोलल्यानंतर सर्व काही तयार झालं. Everything was created. सर्व काही तयार झालं. And then God said, आणि नंतर This is परमेश्वर good. म्हणले, हे चांगलं आहे. this is good. हे चांगलं आहे. That means he wants you and me to understand. याचा अर्थ तुम्हाला आणि मला हे कळायला पाहिजे If होतं. something good has to happen in your life, काहीतरी चांगलं तुमच्या जीवनामध्ये घडायला पाहिजे. if something you are expecting as good, तुम्ही काहीतरी अशा चांगल्या गोष्टीची आशा if धरायला you पाहिजे. want something to change in your life, जर तुम्हाला तुमच्या जीवनात काहीतरी नवीन then घडवायचं it असेल has to be God speaking to you. तर परमेश्वराने तुमच्याशी बोलावं लागणार. अगर परमेश्वर तुम्हें कुछ ना बोले, जर परमेश्वर तुमच्याशी काही बोलले नाही, परमेश्वर के शब्द तुम्हारे ऊपर ना आए, जर परमेश्वराचे शब्द तुमच्यावर आले कुछ नाही नहीं बदलेगा. तर काहीच बदलणार कुछ नाही. अच्छा नहीं होगा. काहीच होणार नाही. कुछ बनने के लिए, काही बनण्यासाठी, कुछ अच्छा होने के काही चांगलं लिए, होण्यासाठी God has to speak to you. परमेश्वराला तुमच्याशी बोलावं And लागेल. it is very important that the word should hit us. हे सर्वात महत्त्वशील आहे की परमेश्वराद्वारे शब्द तो आपल्यापाशी आला God पाहिजे. knew this. परमेश्वराला माहित आहे Some people in the world, या जगामध्ये काही लोक in fact the majority of the world, म्हणजे जी मेजॉरिटी आहे या जगाची, they have lost their spiritual ears. त्यांनी सर्वांनी त्यांचे आत्मिक कान गमावले आहेत. लोगों ने अपने आत्मिक कानों को खो दिया है. त्यांनी त्यांचे आत्मिक कान उघडले आहेत. And that's what the Bible says. त्याच कारणाने बायबल सांगते, बाइबल कहती है, बायबल सांगते इस दुनिया के लोगों की तरह मत हो जाओ. तुम्ही या जगातील लोकांसारखं होऊ नका. बेसिकली वो क्या कह रहा है बेसिकली ते काय म्हणत कि आहे, दुनिया के भीड़ में जब तुम गुम हो जाओगे, या जगाच्या गर्दीमध्ये जेव्हा वो तुम्ही हरवून आवाज में जाता, जब तुम गुम हो जाओगे, जेव्हा त्या आवाजात कल्लोळामध्ये जेव्हा गुम होतात, ये तुम्हारे लिए असंभव हो जाएगा परमेश्वर को सुनना. तर हे तुमच्यासाठी अशक्य होऊन जाईल की परमेश्वराचा आवाज In the ऐकणं. noise of the world, in the race for the livelihood, in the noise of the livelihood, in the noise of entertainment, पैसे कमाने के लिए, आराम खोजने के लिए, आराम शोधण्यासाठी, मनोरंजन खोजने के लिए, मनोरंजन शोधण्यासाठी जब हम दौड़ते हैं जेव्हा आपण पळत वो एक असतो आवाज होता है. तेव्हा एक असा आवाज होतो That noise cancel out the mild word of the Lord. आणि तोच आवाज पूर्ण जो परमेश्वराचे वचन आहे त्याचा आवाज बंद करतो. It cancels out.
ते पूर्ण बंद करतो. Because God will never shout on you. कारण परमेश्वर कधीच जोराने किंवा ओरडत नाही. God will never shout on you. परमेश्वर कधीच ओरडणार नाहीत. There is a reason for this. त्या मागे काहीतरी रिझन आहे. God will never speak very loudly to you. परमेश्वर तुमच्याशी एकदम मोठ्या आवाजात बोलत नाही. Praise the Lord. हालेलुया. God will always whisper to you. परमेश्वर प्रत्येक वेळेस अशा हळू आवाजात बोलणार. एकदम हल्के आवाज में बोलेंगे परमेश्वर. एकदम हलक्या अशा आवाजात बोलणार. Why? का क्या परमेश्वर जोर से नहीं बोल सकते? का परमेश्वर जोराने बोलू शकत क्या नाहीत का? परमेश्वर धीरे से नहीं बोल सकते? का ते हळू बोलत नाहीत का? लेकिन एकदम कम आवाज में क्यों बोलते हैं? पण एकदम अशा हलक्या आवाजात का बोलतात? Because if you read in the book of Psalm, पण जेव्हा तुम्ही स्तोत्र संहिताचं पुस्तक the वाचा, voice of the Lord is like a thunder. परमेश्वराचा आवाज हा एका थंडर प्रमाणे परमेश्वर आहे. का नॉर्मल आवाज परमेश्वराचा साधा it is आवाज like a thunder. तो एका वादळ म्हणजे थंडर बादल प्रमाणे के आहे. जैसा है. एका वादळाप्रमाणे आहे. 100 समंदर का गर्जना के समान है. पूर्ण 100 समुद्र इतक्या गर्जण्यासारखा आहे. When many men of God they encountered God. जे जितके देवाचे सेवक होते ते देवाशी जेव्हा भेटले, When God spoke to them, जेव्हा प्रभू त्यांच्याशी बोलले, they felt, ते पडले खाली. I will be shattered with the voice of the Lord. परमेश्वर का शब्द मुझे पीस पीस कर काट डालेगा. परमेश्वराचा शब्द मला पूर्ण असा कापून The टाकेल. voice of the Lord is so powerful. परमेश्वराचा शब्द आवाज खूप सामर्थ्यशील आहे. It normal voice can shatter you. एक पूर्ण असा साधाच त्यांचा आवाज पूर्ण एक तुम्हाला तोडू बिजली शकतो. कड़कता है और आप सह नहीं पाते. एक वीज कडकते तेव्हा ते आपल्याला सहन होत नाही. ऐसे मिलियंस एंड मिलियंस बिजली कड़कने वाला आवाज परमेश्वर का है. अशा कितीतरी विजात चमकणारा सारखा आवाज That's परमेश्वराचा why आहे. he whispers to you. त्याच कारणाने ते तुम्हाला हलक्या आवाजात He बोलतात. cannot shout at you. ते कधीच तुमच्यावर ओरडणार नाहीत. Praise the Lord. हालेलुया. And then someone who has the spiritual ear आणि ज्याच्याकडे आत्मिक जी कानं आहेत, has to hear from the Lord. त्यांनी तो आवाज ऐकायलाच पाहिजे. That's why we always should be ready what God is speaking to me. त्याच कारणाने आपण तयार असतो परमेश्वर काय बोलणार आहे. Pastor, पास्टर pray for me. माझ्यासाठी मैं प्रार्थना बीमार करा. हूँ. मी आजारी आहे. Pastor, पास्टर pray for me. माझ्यासाठी प्रार्थना कर्ज में करा. हूँ. मी आजारी आहे. Pastor, पास्टर pray for me. माझ्यासाठी मेरा प्रार्थना परिवार करा. में अशांति है. माझ्या कुटुंबामध्ये अशांती All आहे. the pastor can do is pray for you. आणि पास्टर सर्व तुमच्यासाठी प्रार्थना लेकिन करता. जब पास्टर प्रार्थना कर रहे परंतु हैं, जेव्हा पास्टर प्रार्थना करत आहेत, God will speak a word of blessing upon you. तर ते परमेश्वराचा शब्द तुम्हावर बोलत आहेत. जब पास्टर प्रार्थना कर रहे जेव्हा हैं, पास्टर प्रार्थना करत आहेत, उनके आवाज को इस्तेमाल करके परमेश्वर बोलेगा. त्यांच्या आवाजाचा वापर करून And परमेश्वर when the बोलणार. Lord speaks, आणि ज्या क्षणी परमेश्वर बोलतील, not the pastor speaks. परंतु पास्टर नसून तर जेव्हा परमेश्वर बोलेल, पास्टर के मुंह के द्वारा जब परमेश्वर बोलेगा, पास्टरांच्या मुखाद्वारे जेव्हा परमेश्वर बोलेल, it has a generative power. तर तिथे एक अशी जनरेटिव्ह कुछ बनाने सामर्थ्य का असतं. सामर्थ्य है उसमें. काहीतरी बनवण्याचं सामर्थ्य And your असतं life त्यामध्ये. will be built on that. आणि त्यावर तुमचं जीवन हे घडतं. So God knows His word has the creative power. कारण परमेश्वरला माहित आहे की परमेश्वर या शब्दामध्ये बनवण्याचं सामर्थ्य आहे. Nothing good can come to your life without His power. त्यांच्या सामर्थ्याशिवाय कुठलीच अशी गोष्ट तुमच्या जीवनात येऊ That's शकत why नाही. God wants you and me to hear. त्याच कारणाने परमेश्वराला हवा आहे की तुम्ही त्यांचा शब्द ऐकावे. God knows many will not be able to hear परमेश्वराला ठाऊक आहे की कित्येक जण ते ऐकू शकणार because नाहीत. they are in a noisy environment. कारण ते सर्व अशा गर्दीच्या किंवा अशा कल्लोळ आवाजात बहुत बसले. बड़े आवाज के बीच में खो गए हैं वो. मोठ्या अशा आवाजात ते हरवले आहेत. And then God said, आणि त्यानंतर परमेश्वर let म्हटले, me record my voice. मला माझा जो शब्द आहे, जे मेरा आवाज आहे आवाज ते को मैं रेकॉर्ड करू रिकॉर्ड द्या. करके दूंगा. मी माझा आवाज रेकॉर्ड करून देईल. And that's why he spoke to at least 40 people. 40 लोगों को उन्होंने बोला, लिखो. 40 लोकांना ते म्हटले की लिहा हे. Can I get the Bible? 40 लोगों को परमेश्वर ने कहा, 40 लोकांना परमेश्वर म्हटले, मेरे शब्दों को लिखो. माझ्या शब्दांना लिहा. These words are the inspiration from the Lord. आणि हेच जे परमेश्वराचे शब्द आहेत. परमेश्वर का शब्द से प्रेरित होकर अलग अलग 1600 साल के बीच में 1600 साल 1600 और वर्ष 40 अलग अलग जगह पर 40 अलग अलग लोग परमेश्वर का शब्द से प्रेरित होकर यह किताब लिखे हैं. दिस इज द मिरेकल इन आवर हैंड. Amen. और ये 40 लोग एक ही बात को कहते हैं, आणि 40 लोक एकच गोष्ट बोलत आहेत, that God is love. परमेश्वर प्रेम आहे. So God knows. परमेश्वरला ठाऊक God आहे. knows. परमेश्वरला If ठाऊक you आहे. have to be blessed, जर तुम्हाला आशीर्वाद व्हायचा you असेल, have to hear the word of God. तर तुम्हाला हा परमेश्वराचा You शब्द have to hear ऐकावा the word लागेल. of God. तुम्हाला शब्द ऐकावा लागेल. Praise the Lord. हालेलुया.
God has given us Bible. परमेश्वराने आपल्याला बायबल दिलंय. Why? Because He wants us to be blessed. कारण त्यांना हवं आहे की आपण आशीर्वादित व्हावं, He wants us to be saved. आपण सुरक्षित व्हावं. That's why He gave us the word. त्याच कारण त्यांनी आपल्याला शब्द दिला. But now He wants us to move from here to listening to His voice. परंतु आता त्यांना हे हवं आहे की आपण या शब्दापासून ते ऐकावं यासाठी. वचन से अब धीरे धीरे उनका शब्द आवाज को डायरेक्ट सुनना उनका इच्छा है. वचनापासून आता डायरेक्ट त्यांचा आवाज ऐकणं ही त्यांची इच्छा आहे. Why? का प्रेम करतो. परमेश्वर चाहते हैं आप बढ़े. परमेश्वराला हेच आप हवं आहे की तुम्ही आशीर्वादित वाढायला हो. हवे. तुम्ही आशीर्वादित व्हावं, Why? Because He is your Father. कारण ते तुमचे पिता आहेत. Praise the Lord. हालेलुया. His blessing is because He loves us. त्यांचा आशीर्वाद याच कारणाने आहे कारण त्यांचं प्रेम His आपल्यावर blessing आहे. is because He loves us. ते आपल्यावर प्रेम करतात तर त्याच कारणाने आपल्यावर आशीर्वाद आहे. Praise the Lord. हालेलुया. The power that He sends out to your life is because of His love. त्यांच्या प्रेमामुळे तुम्हाला ते सामर्थ्य भेटत आहे. He sends that power to your ते life. सामर्थ्य तुम्हाला तुमच्यापाशी पाठवत आहे. Sometimes you may not be able to understand that. कधी कधी तुम्हाला हेच कळून येणार नाही काय होतं, क्या हो रहा है मेरे इथं साथ? काय होत आहे But माझ्यासोबत. God will send out that word and that power unto your life. परंतु परमेश्वर त्या शब्दाद्वारे ते सामर्थ्य तुमच्या जीवनात पाठवतो. That word and that power will only be operated in a life, तो शब्द आणि ते सामर्थ्य जेव्हा ते कार्य करतो तुमच्या जीवनात, only operated in a life फक्त तुमच्या जीवनात कार्य करतो जहां पर प्रेम है. जिथे प्रेम आहे. If you are operated in love, जर तुम्ही प्रेमामध्ये कार्य करत असाल then you will have that power in your life. तर तुमच्या जीवनामध्ये ते सामर्थ्य तुम्हाला मिळणार. But if you do not have love, जर तुमच्यामध्ये जर प्रेम नाहीये you are nothing, तर तुम्ही काहीच नाहीयेत, because you are now disconnected from God. कारण तुम्ही आता परमेश्वराशी डिस्कनेक्ट म्हणजे लांब झाला. Last time we read about this, 1 Corinthians chapter 13 verse 1. मागच्या वेळेस आपण हे वचन वाचलं. Though I speak with the tongues of man and of angels, but I have not love, I have become sounding brass or a clanging cymbal. करंथीकराचं पहिले पत्र त्यातील 13वा अध्याय त्यातील पहिलं वचन. अगर मैं अन्य भाषा में बोलता हूं, पहला करंथीकराचं पत्र 13 अध्याय पहला वचन पढ़िए. Amen. हालेलुया. When I used to be young, जेव्हा मी जवान होतो there was a Pentecostal movement in our area. हमारे पास में Pentecostal movement था. आमच्या एरियामध्ये असं पेंटिकॉस्टल मुवमेंट I होता. was just about 11 or 12. मी तेव्हा एक 11 किंवा 12 वर्षाचा असेल. And those days, आणि त्या दिवसात पानी का बहुत किल्लत होता था. पाण्याची खूप किंमत होते. गर्मी के दिनों में. गरमीच्या आज भी दिवसांमध्ये होता है. आज पण आहे, बट आज मैं समझता हूँ थोड़ा बेटर है. उन जमाने में तो बहुत कठिन था. पण आज आपल्याला थोडं बेटर आहे, पण त्या काळामध्ये खूप अवघड होतं. And churches में Pentecostal movement हो रहा है. आणि चर्चमध्ये पेंटिकॉस्टल मुवमेंट होत आहेत. And I would see आणि मी पाहतो ऐसे स्त्रियां, ऐसे पुरुष चर्च में येत आहेत, जो अन्य भाषा बोल रहे हैं. ज्या अशा स्त्रिया पुरुष आहेत जे चर्चमध्ये अन्य भाषा बोलत आहेत. Amen. Amen. एल बारीफ शाखा शांतारा लामांदर लोकोर चल रहा है. सब चल रहा है जोरदार. सर्व काय असं जोरदार ते प्रार्थना करत आहेत. And I never had the encounter of the Holy Spirit. आणि मला पवित्र आत्म्याशी एन्काउंटर मैं छोटा नव्हता झाला. था. तेव्हा मी लहान होतो, एलिशामा से भी छोटा था. एलिशामापेक्षाही छोटा. And then I used to look at them. आणि जेव्हा मी त्यांच्याकडे पाहायचो और मुझे लगता था ये लोग कुछ अलग ही लोग हैं. मला वाटायचं की ही अशी वेगळीच लोक ये आहेत लोग अन्य भाषा में इतना पावरफुली प्रेम करते की हैं. अन्य भाषामध्ये हे एवढं And सामर्थ्यशाली I ते used to प्रार्थना get करते. very, inspired. उनको देख के लगता था काश इनके जैसे मैं भी करता. आणि त्यांना पाहून मला वाटायचं की मी पण असं असायला पाहिजे होतो. ऐसा मैं उनको देख रहा हूँ चर्च में. असं मी त्यांना चर्चमध्ये पाहत आहे. देन गर्मी के दिन में पानी का टैंकर आता था. आणि गरमीच्या दिवसांमध्ये पाण्याचा टँकर येतो. Amen. Amen. जो दोनों आंटी और दो अंकल अन्य भाषा में चर्च में प्रार्थना कर रहे हैं, दोन आंटी अंकल चर्चमध्ये अन्य भाषेत प्रार्थना करत आहेत. टैंकर के सामने भी अन्य भाषा चालू. त्या टँकर समोर पण अन्य भाषा चालू आहे, लेकिन वो अन्य भाषा थोड़ा अलग अन्य है. परंतु ती एकदम जरा वेगळी अन्य भाषा आहे. इसका बाल्टी वो फेंक रहा है, उसका गगरा वो फेंक रहा है, इसको उठा के वो मार रहा है, उसको उठा के सब लात मार रहे हैं. सगळे एकमेकांना लाता घालत बिकॉज आहेत. टैंकर में जितना पानी है सबको नहीं मिल सकता. जो कारण- पहले जाएगा उसको मिलेगा. कारण टँकर मध्ये जेवढं पाणी ते सर्वांना मिळणार नाही. जो पहिला जाईल त्यालाच मिळेल. मैं उनका झगड़ा देख रहा हूं वहां पर.
मी त्यांचं भांडण पाहत और आहे मुझे तिकडे. समझ में नहीं आ रहा है। आणि मला हे समजत उन नाही. दिनों मेरा आंख भी ठीक था, तेव्हा माझे डोळेही चांगले होते. तो मैं सोचता था ये सही में वही लोग हैं कि कुछ अलग देख रहा हूं मैं। तर मला वाटायचं हे तेच लोक आहेत का अरे वेगळे ये आहेत तो कोण आहेत? चर्च में अन्य भाषा में बोल रहे थे, हेच ते लोक होते जे चर्च मध्ये अन्य भाषा इधर बोलत आके होते. क्या हो गया इनको, आणि अचानक आता कुछ काय अलग ही झालं? अन्य भाषा में बोल रहे हैं। आता वेगळ्याच अन्य भाषेत बोलत आहेत. आमेन। Amen. फिर एक आंटी को मैंने देखा, तर एका आंटीला मी पाहिलं. ये रियल बात बता रहा हूं मैं, कॉमेडी नहीं है। ही खरी गोष्ट आहे. परिस्थिति ऐसा है कि आपको हंसी आ रहा है लेकिन कितना दुखद है मैं बताता हूं। परिस्थिती अशी आहे पण दुःखद गोष्ट आहे. दो लोगों के बीच में झगड़ा हुआ, दोन व्यक्तीमध्ये भांडण होत आहे. वचन का कैसे गलत प्रयोग होता है देखिए। वचनाचा कसा चुकीचा प्रयोग एक होत आहे आंटी ने पहा. दूसरे को बोल रही, एक आंटी दुसऱ्याला म्हणत तुझे आहे, पता नहीं है तूने मेरे साथ झगड़ा करके क्या किया है। तुला माहित नाही की तू माझ्याशी भांडण करून काय केलं आहेस. मैं परमेश्वर का आंख का पुतला हूँ। मी परमेश्वराच्या डोळ्याची बुबुळ आहे. परमेश्वर ने मेरे अपने हाथ में मेरा नाम लिखा है। परमेश्वराने त्यांच्या हातावर माझं नाव लिहिलं आहे. आज तुझे मैं श्राप देने वाली हूँ। आज मी तुला श्राप देणार आहे. मेरे साथ आज तक जितने लोगों ने झगड़ा किया है, माझ्यासोबत आतापर्यंत ज्यांनी ऐसा भांडण ऐसा केलं, रियल में ऐसा ऐसा जितने लोगों ने झगड़ा किया है, आतापर्यंत ज्यांनी देखील भांडण या तो केलं, मर गए या तो फड़फड़ा रहे हैं। या तर ते मेलेत नाही तर फडफडत मेरे आहे. साथ कोई झगड़ा करता है तो परमेश्वर उसे छोड़ता नहीं। जो माझ्यासोबत भांडण करतो त्याला परमेश्वर सोडत नाही. देख तेरे साथ मैं क्या कर रही हूँ। बघ आता मी तुझ्यासोबत काय एंड करतो. देन उसी जगह पर, आणि त्याच ठिकाणी दिस इज अ रियल थिंग आई एम टेलिंग यू, ही खरी घटना आहे जी मी तुम्हाला उस सांगत जगह आहे. पर वो क्या करी, त्या ठिकाणी ती काय करत उसको आहे? दो गाली दे रही है। ती दोन शिव्या देत परमेश्वर आहे. इसको सजा दे। परमेश्वर याला शिक्षा देतो. रालबाशी करा मशांत रलामा, अन्य भाषा में उसको गाली दे रही है। अन्य भाषेमध्ये ती त्याला शिव्या देते. आई वाज जस्ट 13 इयर्स आई गेस। मी 13 वर्षाचा असेल त्यावेळेस. मेरा दिमाग में एक ही बात आया, माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट राहिली. दुनिया का सबसे ढोंगी लोग ये लोग, जगामधील सर्व ढोंगी लोक हे आहेत. बकवास लोग हैं, बकवास लोक आहेत, झूठे लोग हैं, खोटारडे आहेत हे. इनको चाबुक से मारना चाहिए। यांना चाबुकने मारायला 13 पाहिजे. साल का था मैं। 13 वर्षाचाच होतो मी. क्या उम्मीद करेंगे आप, मेरा इंटरप्रिटेशन काय आशा धरताल? सब ढोंगी है। हे सगळे ढोंगे आहेत. इधर आके 10 लोगों से सुनते हैं, याद करते हैं, कैसा पास्टर क्या बोले, शिल्का राबा शांता रला थकामा, आई एम गॉड, मी परमेश्वर आहे. मुझसे कोई ठट्ठा नहीं कर सकता। माझ्यासोबत कोणच थट्टा करू शकत नाही. प्रेम है इसीलिए बचे हुए हैं सब। प्रेम आहे त्यामुळेच वाचलेत सगळे. ये जो जितने गड़बड़ चल रहा है, आता म्हणजे जेवढी पण जी गडबड चालू आहे परमेश्वर का प्रेम की वजह से बचे हुए ते हैं। सर्व परमेश्वराच्या प्रेमामुळे वाचलेले आहेत. इफ यू हैव अ डिजायर टू स्पीक इन टंग्स, जर आपल्या इच्छा असेल की ती अन्य भाषामध्ये बोलावं प्रे, तर प्रार्थना करा. डोंट कॉपी। कॉपी करू नका. मैं बहुत लेट में टंग्स आया मेरे पास। मैं ऐसे लोगों को प्रेयर करते देखता था, मी अशा लोकांना प्रार्थना करताना and पाहायचो. then मुझे तो लगता था ये झूठ है, मला वाटायचं की खोटं ये आहे, फेक है, फेक आहे. क्योंकि 4-5 वर्ड पकड़ के फिर बोलते थे। कारण 4-5 शब्द पकडून असे ते बोलायचे. आपको पता चलता है, आप इतना मूर्ख नहीं, आपको पता चलता है तुम्हाला समजून येतं. भाषा, इट्स अ टंग, इट्स अ लैंग्वेज। भाषा ही एक आपली एक लँग्वेज आहे, म्हणजे एक 4-5 बोलण्याची. शब्दों के बीच में खेलते रहे मतलब गड़बड़ है। पण 4-50 शब्दांमध्ये बोलत असेल तर गडबड आहे. सो डोंट कॉपी। त्यामुळे कॉपी करू नका. नहीं है तो नहीं है, वचन में लिखा गया है सबको नहीं मिलेगा, वचनात नॉट लिहिलं आहे. एवरीबॉडी विल हैव। वचनात दिलं आहे की सर्वांनाच मिळणार नाही. टंग्स आने से स्वर्ग जाएंगे ऐसा नहीं है। टंग्स आलं तर स्वर्गात जाईल असं देखील नाहीये. समझ में आया? समजतंय? इट्स नॉट रिलेटेड टू योर सल्वेशन। हे सर्व काय तुमच्या तारणाशी रिलेटेड नाहीये. बिली ग्राहम was one of the finest servant of God। बिलीग्राम हा एक चांगला असा देवाचा सेवक आहे. बहुत काम किया उन्होंने, भरपूर असं काम केलं पूरा आहे. जीवन में एक शब्द टंग नहीं बोला उन्होंने। संपूर्ण जीवनात त्यांनी एकही शब्द अन्य भाषेची प्रार्थना केली नाही. कोई फर्क नहीं पड़ता। काहीच फरक पडत नाही. बट व्हाई आई एम सेइंग ऑल ऑफ दिस थिंग्स, पण जेव्हा मी ह्यात गोष्टी मी तुम्हाला का तुम सांगत आहे, अन्य भाषा में बोलते रहोगे, तुम्ही अन्य भाषेमध्ये बोलत राहाल, दूसरों को लगता रहेगा कि बहुत पावरफुल है, दुसऱ्याला वाटत असेल की खूप सामर्थ्यशील आहे, तुम्हारे अंदर प्रेम नहीं है। परंतु तुमच्या आतमध्ये प्रेम तुम नाहीये. क्या हो? तर काय आहात तुम्ही? झंझनाती हुई झांझ हो। एक झणझण वाजणारी झांज आहात. मराठी में क्या लिखा है? झणझणती झांज. अजून किसी काम का नहीं। काहीच कामाचं नाही. So if you cannot speak in tongues, don't worry. जर तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता येत नसेल तर काही फरक नाही पडत. Ask God to fill you with love.
परमेश्वराला म्हणा की तुम्ही प्रेमाने मला भरा, मेरा हृदय को प्रेम से भरिए प्रभु. माझ्या हृदयाला प्रेमाने भरा. I'm telling you, मी तुम्हाला हे सांगत when you आहे, are filled with love जेव्हा तुम्ही प्रेमाने भरून जाताल and when you pray, आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, mighty miracles will happen. महान गोष्टी अशा घडणार. Because you are speaking the same language that God speaks. कारण तुम्ही अशा बरोबर भाषेत बोलताय जी भाषा परमेश्वर बोलतोय. Praise the Lord. हालेलुया. Love. आणि ती भाषा And प्रेमाची. it's a terrible thing that it is very rare now this earth. या जगामध्ये खूप अशा कमी गोष्टी आहेत, या बहुत कम हुआ है ये. खूप कमी झालंय हे. चेकअप चेक करा, अपने हृदय को. आपलं हृदय तपासा. Today many prayers are not answered आज पाहू शकतो किती अशा प्रार्थना आहेत ज्याचं उत्तर येत नाही. because कारण it is not made from the realm of love. ते प्रेमाच्या क्षेत्रातून गेलं नाहीये ते. And people are living in fear. आणि लोक हे भीतीने वागतायत. There are many people यहाँ पर बैठे हुए जो सोचते रहेंगे मेरे को हार्ट अटैक हो गया तो क्या, असे कित्येक लोक आहेत जे बसून विचार करतायत मला हार्ट अटॅक झालं तर काय होईल? मेरा ये बीमारी से मौत हो गया तो क्या, तर या आजाराने जर माझा मृत्यू झाला तर काय, कैंसर निकल गया तो क्या, कॅन्सर निघला तर काय, ये निकल गया तो क्या, हे निघलं तर काय, वो निकल गया तो क्या. ते निघलं तर काय. Fear, भीती, every kind of fear. सर्व प्रकारच्या त्या भीती. पेट्रोल का दाम बढ़ रहा है, पेट्रोलचे भाव वाढत आहेत, सब सामान महंगा हो गया, सर्व गोष्टी महाग होत आहेत, मैनेज करना मुश्किल हो गया है. मॅनेज करायचं अवघड होऊन चाललंय. इसी बीच में नौकरी चला गया तो आणि याच मध्ये जर जॉब निघून गेला तर फियर, भीती, डर. भीती. समझ में आ रहा है? बाजू वालों को बोलो कळतो का तुला. कळतंय का तुला? लव कास्ट आउट फियर. प्रेम आपल्या आतमधली जी भीती आहे ती काढून टाकतं. भिऊ नकोस. भिऊ नकोस. ऐसा बोलने से डर नहीं जाता. असं बोलल्याने काय भीती जात नाही. अरे घाबरू नको. घाबरू नको. वैसा बोलने से डर नहीं जाता. हे असं काय बोलल्याने भीती निघून डर जात नाही. जाने का केवल एक ही रास्ता है. फक्त भीती जाण्याचा फक्त एकच मार्ग आहे. ओनली वन वे. फक्त एकच मार्ग आहे. डर लगा तो उसका एक ही इलाज है. त्याचा फक्त एकच उपाय आहे. दूसरा कोई गोली से वो डर नहीं जाएगा. दुसऱ्या कुठल्याच गोळीने ती भीती जाणार नाही. परफेक्ट लव परिपूर्ण प्रेम कास्ट आउट फियर. ती पूर्ण जी भीती घालून टाकते. अगर तुम्हारे अंदर परफेक्ट प्रेम है, जर तुमच्यामध्ये परिपूर्ण प्रेम आहे तुम्हारे अंदर डर नहीं रह सकता. तर तुमच्यामध्ये भीती राहणार नाही. आई एम गोइंग टू एक्सप्लेन नाउ. मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. पहला जॉन 1 योहान उसका 4था अध्याय त्यातील 4था अध्याय उसका 18 वचन. त्यातील 18व वचन. फर्स्ट जॉन चैप्टर 4 पहिला वर्स अध्याय 18 1 योहान उसका 4था अध्याय त्यातील 4था अध्याय 18 वचन. त्यातील 18व वचन. There is no fear in love, but perfect love casts out fear. पढ़िए. प्रीतीच्या ठायी भीती नसते, इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालून देते. Amen. Amen. प्रीतीमध्ये शासन आहे, Yes. भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. Amen. परत सांगा जरा. कोणाकोणाला भीती वाटते? उभा रहा. लास्ट वाला जोर से पढ़िए. Amen. प्रीतीमध्ये शासन आहे हाँ. आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. कोणाकोणाला भीती वाटते? If you still fear, जर तुम्ही अजूनही घाबरत असाल, God says प्रभू म्हणतायत you are not yet in perfect love. कारण तुम्ही परिपूर्ण प्रेमात कार्य करत नाहीत. उद्या काय होईल? उद्या काय होईल? You are not in perfect love. तर तुम्ही परिपूर्ण प्रेमात नाहीयेत. You have to trust God तुम्हाला परमेश्वरावर तो विश्वास ठेवावा लागेल and His love. आणि त्यांच्या प्रेमावर. The Bible here is not referring to love. खाली प्रेम के बारे में नहीं कह रहा है. बायबल इथं फक्त प्रेमाबद्दलच सांगत नाहीये. समझे? प्रेम खाली प्रेम के बारे में नहीं बोला जा रहा है. It is speaking about perfect love. इथे परिपूर्ण प्रेमाबद्दल बोलत आहे. And the perfect love आणि परिपूर्ण प्रेम is हेच आहे. the love that God loves us. ते प्रेम हेच आहे जे परमेश्वर आपल्याशी करतो ते. And that is called as agape love. आणि त्यालाच आपण आगापे प्रेम म्हणतो. And जब आपको पूरा प्रकाशन मिलता है, जेव्हा आपल्याला पूर्ण ते प्रकाशन मिळतं,
परमेश्वर मुझसे प्रेम करता परमेश्वर माझ्याशी प्रेम करतो. देव मला खूप प्रीती करतो. देव माझ्यावर खूप प्रीती करतो. मी किती करतो मला हे सांगायचे नाही, मी किती करतो हे मला सांगायचं पण नाही, मला कळालेला आहे परंतु मला हे कळालंय तो माझ्यावर खूप प्रीती करतो. तो माझ्यावर खूप प्रीती करतो. तो महत्वाचा आहे. हे महत्वाचं आहे. तुम्हाला कसा कळाला? तुम्हाला कसं अहो कळालं? मी बघितलं ते मी पाहिलंय, बघितलं मी. ते मी बघितलंय. कसा बघितलं तुम्ही? कसं बघितलं? वाचून बघितलं. वाचून कुठे बघितलं. वाचून बघितलं? कुठे वाचून पाहिलं? जॉन 3:16 मध्ये वाचून बघितलं मी. योहान 3:16 वाचून पाहिलं मी. देव मला असं एवढं प्रेम केलं देवाने माझ्यावर एवढी प्रीती केली, तो त्याच्या एकलौता पुत्र को मेरे लिए दे दिया. त्यांनी त्यांचा एकुलता एक पुत्र अरे माझ्यासाठी मी दिला. वाचून बघितलं दादा. आणि हे मी वाचून पाहिलं आहे. देव मला खूप प्रेम करतो. देव माझ्यावर खूप प्रेम करतो. आणि आता देव मला सांगत पण आहे, आणि आता ते देव मला सांगत देखील मला आहे. ऐकू पण येते. मला ऐकू पण येते. सुब्रत, माय सन, आय लव्ह यू. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. And then you have the confidence. आणि जेव्हा तुम्हाला तो विश्वास येतो If God is with me, की परमेश्वर माझ्या who सोबत आहे, can be against me? तर कोण माझ्या विरोधात जाईल? अगर परमेश्वर मेरे साथ है, जर परमेश्वर माझ्या मेरे सोबत आहे, खिलाफ कौन हो सकता तर है? माझ्या विरोधात कोण जाईल? And then you have the confidence, आणि जेव्हा तो विश्वास तुमच्यात येतो क्योंकि परमेश्वर मुझसे प्रेम करता है. की परमेश्वर माझ्यावर प्रेम वो करतो, सर्व सामर्थ्य है. तो सर्व सामर्थ्यशील आहे, मुझे किस बात का डर है? तर मला कुठल्या गोष्टीची When भीती you आहे? know God loves me so much, मला ठाऊक आहे माझ्यावर प्रेम खूप परमेश्वर प्रेम you करतात. will never have that fear. तर तुमच्यामध्ये ती भीती राहणार नाही. अब ये मत बोलो पास्टर, आता हे असं नका बोलू माझ्या पास्टर, घरी माझ्या घरी काय म्हणतात त्याला, छिपकिली को पाल पाल माझ्या घरी पाल आहे, मला भीती बांटते. वो भीती बांटने दो. अभी उसको एकदम ओवर, आई डोंट नो हाउ टू, ओवर एंड कंपासिंग जो होता है ना, समटाइम्स यू हैव दैट फियर. धक लगेगा, कोई बच्चे लोग ऐसा करेंगे तो आपको डर लगेगा. अरे मी घाबरून गेलं, देव माझ्याकडे नाहीये का? उसका अर्थ ये नहीं है. त्याचा अर्थ असा नाहीये. कभी झटका लगेगा, कधी झटका लागेल, 10 मिनट के लिए दुख दुख भी होगा, थोड्या वेळासाठी दुःख होईल, बट 11 मिनट में नहीं जाएगा वो. परंतु 11 मिनिटापर्यंत जाईल. 10 मिनट इज द टाइम गॉड हैज गिवन टू मी. 10 मिनिटाची वेळ परमेश्वराने दिली. गुस्सा करना है 10 मिनट, राग करायचा तो 10 मिनिटं, डरना है तो 10 मिनट. आणि घाबरायचं देखील तरी 10 उसके मिनिटं. बाद? आणि त्यानंतर डरना मना है. घाबरायला मनाई आहे. Amen. हालेलुया. Because you know God is for me. कारण तुम्हाला माहित आहे की परमेश्वर माझ्यासाठी आहे. Perfect fear cast out love. Perfect love cast out fear. परिपूर्ण प्रेम पूर्ण ते भीती काढून Actually मैं टाकतं. ठीक बोला. Actually मैं गलत नहीं बोला. Perfect भीति परिपूर्ण भीती प्रेम को बाहर धकेल देता है. प्रेमाला हाकलून ये भी ठीक लावते. है. हे पण बरोबर आहे. Because if you keep on getting scared of things, जर तुम्ही त्या गोष्टींची सतत घाबरू लागला, परमेश्वर आपको देखेंगे और कहेंगे परमेश्वर तुम्हाला पाहतील आणि म्हणतील इसे पता ही नहीं है मैं क्या कर रहा हूँ. याला माहितच नाही की काय करतो. Then he will take his hands off and he will sleep. तो असे हात वर करून तो झोपतो. बाइबल में लिखा गया है, बायबल मध्ये मेरा सांगितलं, परमेश्वर कभी नहीं सोता कभी नहीं ऊँगता. माझा परमेश्वर कधी झोपत नाही, कधी उंगत नाही. लेकिन मैं आपको बताना चाहता हूँ परंतु मैं आपका तुम्हाला- परमेश्वर सोता है. पण तुम्ही तुम्हाला सांगू इच्छितो परमेश्वर झोपतात. पास्टर आप बाइबल का विरोध बोल रहे हैं. तुम्ही बायबलच्या विरोधात बोलतात. बाइबल में इसका संदर्भ है. बायबल मध्ये याचा संदर्भ आहे. यीशु ने नाव में वो सो गए थे. येशू जहाजामध्ये झोपले होते. तुम्ही त्यांच्याशी बोलत नसतात. काय बोलते उसको? If जेव्हा you are तुम्ही- not speaking to him, जर तुम्ही त्यांच्याशी बोलत नाहीत, if you are not speaking to him and if you are not listening to him, जर तुम्ही त्यांच्याशी बोलत नाहीत आणि त्यांचं ऐकत नाहीत, तुम्हारे नाव में वो सो जाएगा. दुनिया में नहीं सोएगा. तर ते तुमच्या जहाजामध्ये झोपून जातील, जगामध्ये नाही. त्यांच्या नहीं, तुमच्या. ते तुमच्या जहाजामध्ये झोपतील. दुनिया भर के लिए वो जगा हुआ है. ते जगासाठी जागलेले आहेत, तुम्हारा जहाज में वो सो जाएगा. पण तुमच्या जहाजामध्ये ते झोपलेले असणार. तुमको बोलना पड़ेगा देव. तुम्हाला बोलावं लागेल देव देव, बोलेगा बराबर जगा हुआ हूं मैं. तेव्हा मग ते उठून बोलतील. And then he will calm down all the storms in your life. आणि ते तेव्हा उठून तुमच्या जीवनातील सर्व वादळे शांत Praise करतील. the Lord. हालेलुया. The Holy Spirit is a gentle God. पवित्र आत्मा हा एक असा जेंटल परमेश्वर जो आहे. प्रेम करता है वो जेंटल होता है. जो प्रेम करतो तो असं जेंटल असतो. ये मजनू जितने बने फिरते हैं ना बाहर, पीछा करते हैं लड़कियों का, जे मुलींच्या मागे लागतात, हाथ काटते हैं, स्वतःचा हात कापून घेतात, फिनाइल पीने का नाटक करते हैं, फिनाईल पितात, गला फांसी लगाते हैं. फाशी घेतात. हम हॉस्टल में रहते थे, ये सब हमें- नौटंकी बहुत देखा हमने. हॉस्टेलमध्ये अशा खूप नोटंकी मी पाहिल्यात. मेरा एक दोस्त बोला
मुझे उस लड़की ने मना कर दिया, मित्र माझा म्हणला की त्या मुलीने फिनाइल मला केलं. पिऊंगा. मी फिनाईल पिणार. मेरा दूसरा दोस्त बोला दूसरा नहीं नहीं मित्र नहीं बोला, फिनाइल मत पी, नको पिऊ हे फिनाइल मत पी भाई, फिनाईल नको पिऊ, फिनाइल मत पी, हे फिनाईल पिऊ वो नको, बहुत ज्यादा है, ते खूप जास्त आहे, मरने का चांस कम है. मरण्याचे चान्स. मैं 20 रुपया का जहर खरीद के लाके देता हूँ, डायरेक्ट पी डायरेक्ट मर. मी जहर आणतो ते पिऊन डायरेक्ट मर. समझ में आया? ये सब नौटंकी है. हे सर्व नाटक आहेत. परफेक्ट प्रेम जेंटल होता है. परिपूर्ण प्रेम हे एक जेंटल असतं. Now, the Holy Spirit is a gentle God. पवित्र आत्मा हा एक जेंटल परमेश्वर आहे. अगर तुमने बोला माला नको, जर तुम्ही म्हटलात की मला नकोय, वो चुपचाप तुम्हारे घर में, तर ते शांतपणे तुमच्या घरामध्ये, तुम्हारे हृदय के सिंहासन में तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर बैठकर बसून आराम से आरामात सो जाएंगे. झोपून जातील. God is sleeping in many people's life. परमेश्वर कित्येकाच्या तरी जीवनामध्ये झोपलेले आहेत. तुम्ही कौन है? तुम्ही कोण आहात? पास्टर. पास्टर आहे, मतलब पवित्र आत्मा है ना अंदर. म्हणजे पवित्र आत्मा असणार काय आतमध्ये. करता तुम्ही? काय करता तुम्ही? करप्शन, करप्शन, भ्रष्टाचार. भ्रष्टाचार. म्हणजे काय झालंय? काय झालं? आतमध्ये पवित्र आत्मा आता झोपतोय. आतमध्ये पवित्र आत्मा म्हणजे झोपलाय आता. याच्या काही होऊ शकत नाही. याचं काहीच होऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समझ में आ रहा है मैं क्या कह रहा हूं? आमेन. If you have the perfect love of God, जर तुमच्याकडे परिपूर्ण परमेश्वराचं प्रेम आहे, then you trust His authority, जर तुमच्याकडे तर तुम्हाला त्या अधिकारांवर विश्वास आहे, and then you have the fear of the Lord. जेव्हा तुम्हाला परमेश्वर, तेव्हा मग तुम्हाला परमेश्वराची भीती असते. परमेश्वर का भय क्या है पता है? परमेश्वराचं भय काय आहे? सिंपल, साधं, एकदम सिंपल, सिंपल है. सोपं आहे. परमेश्वर का भय को लोग समझे नहीं है. परमेश्वराच्या भयाला पाजूक लोकांनी समजलं नाहीये. परमेश्वर का भय ये है परमेश्वराचं भय हे आहे कि मैं ये नहीं करूंगा की मी हे नाही करणार, क्योंकि मेरा यीशु, कारण की माझा येशू, आगे बोलो, हाँ? मेरा यीशु को ये पसंद नहीं है. माझ्या येशूंना हे असं आवडत नाही. देख रहा है, तो मला पाहत आहे, उसको अच्छा नहीं लगता. त्यांना आवडणार नाही. ये है प्रभु का भय. हे आहे प्रभूचं भय. प्रभु का भय ये नहीं है प्रभूचं भय हे कि नाहीये ये मैं करूंगा की मी हे करणार, तो मेरा एक्सीडेंट हो की जाएगा, माझा ऍक्सिडेंट मैं होणार, नहीं करूंगा बाबा. मी करणार नाहीये. अगर मैंने सिगरेट पिया जर मी सिगरेट पेली तो प्रभु मुझे बाइक में एक्सीडेंट करा तर देगा. प्रभू माझा बाईकवर ऍक्सिडेंट That's करू. wrong. हे सगळं चुकीचं ऐसा आहे. नहीं है. हे असं नाहीये. आप सिगरेट इसीलिए नहीं पी रहे हैं तुम्ही सिगरेट या कारणाने पेत because नाहीये, Jesus doesn't like it. कारण प्रभू येशूंना हे आवडत नाही. That is the fear of the Lord. हेच परमेश्वराचं भय आहे. Praise the Lord. हालेलुया. समझ में आया आपको? हे तुम्हाला समजतंय? And that's why if God is love त्याच कारणाने परमेश्वर प्रेम आहे and He operates in the realm of love, आणि ते परमेश्वर प्रेमाच्या क्षेत्रात कार्य करतात, then we are also called to operate in the realm of love. इसीलिए हमें भी बुलाया गया है त्यात- वो प्रेम का वातावरण में जीने के लिए. त्याच कारणाने तुम्हाला आणि मला बोलवलं आहे प्रेमाच्या वातावरणात कार्य करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नहीं ये थोड़ा गड़बड़ हो रहा है ना. ये कैसा वातावरण है? हे कसलं वातावरण आहे? अभी उनाड़ा वातावरण है. हे आता उन्हाळ्याचं वातावरण आहे. उनाड़ा वातावरण में चिड़चिड़ वातावरण होता है. उन्हाळ्याचं वातावरण म्हणजे चिडचिड है वातावरण ना? होतं. थोड़ा आप देखेंगे सर्दी के दिनों में रास्ते में लड़ाई झगड़े कम होते हैं. उनाड़ा रहा तो रास्ते में बहुत झगड़ा करते हैं. उन्हाळा असला की पूर्ण रोडवर भांडण सब असतात, चिड़चिड़ चिड़चिड़ रहता है. सगळे चिडचिड करत असतात. बट गॉड्स एनवायरमेंट डजंट डिपेंड ऑन बाहर क्या चल रहा है. परंतु परमेश्वर अशा बाहेरच्या वातावरणात काय चाललंय ह्याच्यावर डिपेंड नाहीये. सब कुछ डिपेंड कर रहा है अंदर क्या चल रहा है. सर्व डिपेंड अवलंबून आहे की आतमध्ये काय चाललं आहे. परमेश्वर चाहते हैं कि हमारा अंदर का वातावरण प्रेम का वातावरण हो. परमेश्वरांना हेच हवंय की आपलं आतमधलं वातावरण प्रेमाचं वातावरण उस बनायला हवं. वातावरण में अगर हम नहीं जी रहे जर हैं त्या वातावरणामध्ये आपण जर जगत नसोल कुछ फायदा नहीं है. तर काहीच फायदा नाहीये. अब चेले, यीशु ने उनको बोला नहीं है कुछ भी. येशूंनी त्यांना सांगितलं नाहीये चेल्यांना यीशु ने काही पण. कहा नहीं ये करो, यीशु ने कहा नहीं वो करो. येशू असं नाही म्हटले की हे करा ते करा. खुद से पूछ रहे हैं, ते स्वतःच विचारत आहेत यीशु की येशू आम्हाला काहीतरी आज्ञा द्या ना. आम्हाला काहीतरी अशा आज्ञा द्या ना. कधी कधी आवेश में आकर हम काम करते हैं ना. कधी कधी आपण उत्साही होऊन आवेशमध्ये येऊन बोलतो, काम यहूदी करतो. लोग थे,
यहुदी लोक होते, सुना है उन्होंने, त्यांनी ऐकलंय मोसेस ने 10 आज्ञा दिया है, मोशेने 10 आज्ञा दिल्या आहेत, यीशु ने अभी तक एक आज्ञा नहीं दिया. परंतु येशूने एकही आज्ञा दिली नाही. ऐसा कैसा चालणार है? तर असं कसं चालणार आहे? यीशु येशू 10 आज्ञा में से 10 आज्ञांपैकी कौन सा आज्ञा सबसे बड़ा है? हमें बताओ, कोणती आज्ञा सर्वात मोठी आहे मला शॉर्टकट करके सांगा. बताओ. शॉर्टकट करून सांगा. यीशु ने आज्ञा दिया, येशूने आज्ञा दिली, 2 आज्ञा दिया. 2 आज्ञा दिल्या. एक, एक, तुम अपने पिता परमेश्वर को पूरा अंतकरण से प्रेम करो. तुम्ही तुमच्या पिता परमेश्वराशी पूर्ण अंतःकरणाने प्रेम करा. दूसरा आज्ञा दिया, आणि दुसरी आज्ञा ही तुम दिली, अपने नेबर्स को अपने समान प्रेम करो. तुम्ही आपल्या शेजाऱ्यांशी स्वतःप्रमाणे प्रीती करा. इतना पूछा, एवढं विचारलं, इतना कुछ कुछ तो रिवलेशन का बात करेंगे. यीशु उनको लगा त्यांना वाटलं काहीतरी प्रकटीकरणाप्रमाणे बोलतील ते. आज्ञा शायद ऐसा होगा कि मिट्टी को ऐसा थूकना आज्ञा अशी असेल की समजा मी मातीमध्ये थुंकणं, और उसको ऐसा ऐसा करना त्याला असं असं करणं और फिर लगाना, आणि ते लावणं. क्योंकि यीशु ने किया था ऐसा. कारण येशूने असं केलं होतं. आज्ञा ऐसा भी हो सकता था कि तुम दिन में 4 बार नहाना. तर आज्ञा अशी पण असली असती की तुम्ही दिवसात 4 वेळा आंघोळ अगर करणं. यीशु ने बोला रहता दिन में 4 बार नहाना, जर येशू म्हटले असते दिवसात 4 वेळा आंघोळ सबको अच्छा करायची, लगे रहता. सगळ्यांना चांगलं काहीतरी वाटलं आम्हाला असतं. सांगितले हो, की प्रभूने आम्हाला सांगितलंय 4 बार नहाएंगे दिन में. 4 वेळा आंघोळ करणार आता दिवसात. यीशु ने आज्ञा दिया रहता येशूने आज्ञा दिली सोमवार असती के दिन लाल कलर पहनना, सोमवारच्या दिवशी लाल कपडे मंगलवार के घालायचे, दिन पांढरा पहनना, मंगळवारच्या दिवशी पांढरे घालायचे, बुधवार के दिन हरा पहनना. बुधवारी हिरवं सब घालणं. लिखे रहते. चांगला कसा वाटायचे? चांगला. हे सर्व लिहिलं चांगलं वाटलं असतं. ऑफिस में दशहरा के समय सब रहता है, दसऱ्याच्या कितना वेळेस असं आनंदित असतं. रहते लोग. किती आनंदी असतात लोक. अरे अपने को मेरे को फोन आता है, ए आपके पास सफेद है ना, आपके पास पीला कलर है ना. एक्साइटेड. पूर्ण उत्साही असतात. आजकल चर्च में भी ये सब चल रहा है. आजकाल चर्च मध्ये देखील असं चाललंय. प्रोग्राम पे प्रोग्राम, प्रोग्राम पे प्रोग्राम. कार्यक्रमावर कार्यक्रम चालतात. मजा लगता है ना हमें कुछ. आपल्याला मजा येते काहीतरी यामध्ये. करायला पाहिजे, बिझी झाला पाहिजे. काहीतरी गोष्टीमध्ये बिझी व्हायला लेकिन हवं. यीशु ने उनको बोर कर दिया. परंतु येशूने त्यांना बोर ये करून क्या टाकलं. आज्ञा है? ही असली कसली अरे आज्ञा आहे? आम्हाला वाटलं की तुम्ही काहीतरी करायला सांगायला पाहिजे. आम्हाला वाटलं की तुम्ही काहीतरी करायला सांगितलं ये असतं. क्या आज्ञा हुआ? अशी कसली आज्ञा देवाला झाली? प्रेम करा आणि सहजारीला प्रेम करा. देवावर प्रेम करा आणि शेजाऱ्यांवर प्रेम करा. यीशु लोगों को बोर भी कर देते हैं. येशू लोकांना बोर देखील करायचे. तुम अगर मजा ढूंढने आए हो, जर तुम्ही मजा शोधायला आला यीशु तुमको एकदम बोर कर तर देंगे. येशू तुम्हाला एकदम बोर करून टाकतील. तुमको मजा ढूंढने आए तो यीशु बोर कर देंगे. जर तुम्ही मजा शोधायला आला तर येशू बोर करतील. आनंद ढूंढने आए तो तुम राइट ठिकाने पे आए हो. आनंद शोधायला आला असतात तर बरोबर ठिकाणी प्रेज द आला. लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यीशु ने हालेलुया. कहा प्रेम करो. येशू म्हटले प्रेम करा. प्रेम तो करते हैं भाई हम. प्रेम तर करतोय आम्ही. यीशु ने बोला 2 ही बात बोल रहा हूँ. येशू म्हणतायत मी 2च गोष्टी परमेश्वर सांगतो. से प्रेम करो, परमेश्वरावर प्रेम करा सहजारी से प्रेम करो. आणि शेजाऱ्यांवर प्रेम करा. परमेश्वर जब आएंगे दूसरे बार, परमेश्वर जेव्हा दुसऱ्या वेळेस येतील, यीशु जब आएंगे, येशू जेव्हा येतील वो तुमको पूछेंगे नहीं ते तुम्हाला असं विचारणार नाही तुम्हारे पास्टर ने तुम्हें क्या क्या सिखाया तुमच्या बताओ. पास्टरांनी तुम्हाला काय काय शिकवलंय. तुमको बताया क्या डैनियल का किताब में कितना है? डैनियल कितना बार प्रार्थना करता था? तुम्ही डॅनियल कितने वेळा प्रार्थना करायचं हे नाही बोलो विचारणार. कृतिका कितना बार करता था? नहीं यीशु मुझे पता नहीं, पास्टर एक ही बार प्रीचिंग किए थे, मुझे थोड़ा ध्यान में नहीं आ रहा है. कृतिका तुझे पता नहीं है डैनियल कितना बार प्रार्थना करता था, तू स्वर्ग नहीं जा सकती. ऐसा होने वाला है. यीशु का पिताजी का नाम क्या था? यीशु पूछेंगे जगत में मेरे पिताजी का नाम क्या था? सॉरी यीशु मैं संडे स्कूल नहीं गया था. फेल. ऐसा होगा? असं होईल का? तुमको सिर्फ एक ही बात पूछेंगे. तुम्हाला एकच गोष्ट ते विचारणार. तुम्हारा पास्टर बड़ा बड़ा डींगे हाँक रहा था, तुमचे पास्टर जेव्हा मोठमोठ्या गोष्टी सांगत होते, बड़े बड़े डॉक्ट्रिन तुम्हें सिखा रहा था, मोठमोठे डॉक्टरीन तुम्हाला शिकवत होते, कि एकदम सरल सोप एक बात सिखाया फक्त कि एक- परमेश्वर से प्यार करो और एक दूसरे से प्यार करो. फक्त एक साध्या गोष्टी शिकवल्या, परमेश्वरावर प्रेम करा आणि शेजाऱ्यांवर प्रेम फिर करा. अचानक से रेखा सिस्टर बोलेंगे अचानक रेखा नहीं sister बाकी सब सिखाते थे लेकिन अपना पास्टर का एक ही ध्यान था, ये दोनों आज्ञा के बारे में बोलते थे. फिर यीशु मेरे तरफ देखेंगे, शाबाश तू भी जा रहा है स्वर्ग में, Amen. मैं पास हो जाऊंगा. फिर Amen. समझ में आया? बेस इज लव. हेच ते प्रेम आहे. स्वतःला काय समजते. आज बहुत सारे लोग चर्च में आकर बघ त्याला, इधर पास्टर प्रीचिंग कर रहा है, बघ त्याला काय समजते स्वतःला. क्या होगा जब काय होईल? यीशु दूसरी बार आएंगे? जेव्हा येशू दुसऱ्या वेळा येतील क्या होगा बताइए? काय होईल?
क्या होगा? क्या होगा उसके साथ? काय झालं त्यासोबत? उसके साथ कुछ नहीं होगा, त्यासोबत काहीच होणार नाही. उनका पास्टर के साथ होगा. त्यांच्या पास्टरांसोबत वचन में होईल. लिखा गया है. वचनात लिहिलं तुम्हारा आहे. पास्टर ने क्या सिखाया है? तुमच्या पास्टरांनी काय खाली शिकवलं? टाइट देना सिखाया कि प्रेम करना सिखाया है? फक्त टाईट द्यायला शिकवलंय का प्रेम करायला शिकवलंय? ऐसे वाले चर्च में है, अशा चर्च मध्ये पास्टर को ऐसे उठाया जाएगा. पास्टरांना असं उचललं जाईल. ये सिखाया तूने. हे शिकवलं तू. आज हम ऑफिस में काम करते हैं, आज आपण ऑफिस मध्ये काम करतो. एक महीना में पूरा काम का रिव्यू होता है. एका महिन्यामध्ये पूर्ण कामाचा असं मेरे हाथ review के होतो. नीचे जितने लोग हैं, माझ्या हाताखाली जेवढे वो लोक रिव्यू आहेत के दिन मुझे चुप रहना पड़ता है. त्या रिव्ह्यूच्या दिवशी मला शांत मेरा बसावं मुंह पूरा लागतं. बंद, माझं मेरा मुंह पूरा बंद माझं रहेगा. तोंड पूर्णपणे बंद हाथ असतं. के नीचे जितने लोग हैं, हाताखाली जेवढी लोक उनको आहेत सीनियर लोग पूछते हैं, त्यांना सिनियर लोक बोर्ड विचारतात. मेंबर पूछते हैं. ते बोर्ड मेंबर अगर विचारतात. कुछ वो तारीफ अच्छा बताया उन्होंने, जर काही त्यांनी चांगलं सांगितलं मेरे तरफ देखते, तर माझ्यापाशी बघून असं घाल. उनसे गड़बड़ हो गया, जर त्यांच्यापासून जर गडबड झाली, विल स्पीक टुमारो. आपण यांच्याबद्दल उद्या बोलू. मेरे तरफ देख के, माझ्यापाशी बघून. उन्होंने अच्छा किया त्यांनी जेव्हा चांगलं तो केलं मुझे तारीफ, तर मला तारीफ झाली. उन्होंने गलत किया त्यांनी चुकीचं केलं, कल बोलूया अपन. उद्या बोलूया आपण. सेम थिंग विल हैपन. अशी ऐसा समाज कर रहे हैं, हे जे असं करत आहेत, उसको परमेश्वर अनुग्रह से लेकर जाएंगे, परमेश्वर त्यांना अनुग्रहाने घेऊन जातील. लेकिन उसका पास्टर को छोड़ने वाले नहीं. परंतु ते जे पास्टर आहेत त्यांच्या काय सोडणार नाही. शिकवलं तू? काय शिकवलंस तू? उस ब्रदर से हाथ मिलाना है, त्या ब्रदरशी आपल्याला हात मिळवायचा आहे, उससे नहीं. ह्याच्याशी नाही. वो टाई पहन के आता है, तो टाय घालून येतोय, 4 व्हीलर में आता है, फोर व्हीलर मध्ये येतोय, वो उससे नहीं मिलाना है. त्याच्याशी भेटवायचं नाही. उसको क्या आ गया? प्रेशर आ गया. त्याला प्रेशर आला. पर्सनल लोन लूंगा अभी, पर्सनल लोन घेणार आता मी, कार भी खरीदूंगा, कार पण विकत टाई घेणार, भी पहनूंगा, टाय पण घालणार. और जब कर्जदार पीछे आएगा, आणि जेव्हा देव कुठे है तू, देव कुठे आहेस तू, उस ब्रदर को प्रभु क्षमा करेगा. त्या ब्रदरला प्रभू क्षमा करतील. वो पास्टर को बोलेगा तू टाई वाले को हाथ मिलाता था ना. परंतु पास्टरांना म्हणतील तू टाय वाल्यांना वो घेऊन यायचा. प्रेशराइज होकर टाई खरीदना पड़ा उसको, प्रेशराईज होऊन त्याला टाय घेऊ उससे लागली. प्रेशराइज होकर कार खरीदना पड़ा. तो तणावात येऊन त्याला कार घ्यावं लागली. आप ये सब देखने वाले हो, हे सर्व तुम्ही पाहणार आहात. उघड़ होने वाला है. सर्व उघड होणार आहे. ऑफिसेस में क्या होता है, हमको जब जूनियर के लिए बात करना पड़ता है, बोर्ड मेंबर बोलते हैं, ऑफिसमध्ये जेव्हा ज्युनियर साठी जेव्हा वो बोलावं बोलते हैं लागतं त्यांच्या समोर नको, की त्यांच्या समोर बोलू नका, उद्या आपण माझा कॅबिन मध्ये बोलूया. उद्या आपण माझ्या टायमिंग मध्ये बोलूया. इथे असा होणार नाही. इथे असं होणार नाहीये. सगळ्यांच्या समोर, सगळ्यांच्या समोर असं होणार आहे. बड़े बड़े मोठमोठे जिन्होंने प्रेम नहीं सिखाया, ज्यांनी प्रेम शिकवलं नाही, फंसने वाले. ते फसणार आहेत. समझ में आ रहा है मैं क्या कह रहा हूं? तुम्हाला समजतं याबद्दल? यीशु ने उनको बोर कर दिया. येशूने त्यांना बोर करून बोला टाकलं. परमेश्वर से प्रेम करो, लोगों से प्रेम करो. बोला परमेश्वराशी प्रेम करा, लोकांशी प्रेम करा. पीटर ने बोला होगा, पेत्र म्हटलं असेल, करते हैं इसलिए तो आपके साथ है. करतोत म्हणून तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. अभी हम परमेश्वर से प्रेम करते हैं इसलिए आपके साथ हैं, आम्ही परमेश्वराशी प्रेम करतो म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहेत. और एक दूसरे से प्रेम करते हैं इसलिए हम साथ साथ घूमते हैं. एकमेकांशी प्रेम करतो म्हणून आम्ही सोबत घुमतोय. लेकिन अगर आप बाइबल में देखेंगे, जर तुम्ही बायबल मध्ये पाहाल, चेलों में आपस में कंपटीशन है. चेल्यांच्या आपापसामध्ये अशा स्पर्धा यीशु चालू. के पास कौन बैठेगा उसका कंपटीशन है. येशूंच्या जवळ कोण बसेल यामध्ये स्पर्धा. पीटर पूछेगा ये क्या बोल रहा है. पीटर म्हणत आहे हे ऐसे काय पीटर बोलत का आहे. ऐसा जेम्स एंड जॉन जेम्स आणि योहान वो यीशु का लाड़का बनने का कोशिश कर रहे हैं, तो येशूंचा लाडका बनायचा प्रयत्न करतो और पीटर को गुस्सा आ रहा है. आणि पेत्राला राग काय येतोय. सारखा आहे येशूचा जवळ जवळ, यांना शांत करा जरा. काय सारखं येशूंच्या जवळ यही जवळ यांना चल रहा शांत था. करा. यही चल रहा था. हेच चालत होतं. क्यों गिर गए? का पडले ते? शुरुआत में क्यों गिर गए? सुरुवातीला का पडले असे? प्रेम नहीं था उनके. त्यांच्यामध्ये प्रेम नव्हतं. यीशु से था, येशूंवर होतं लोगों से नहीं था. परंतु लोकांवर नव्हतं. अनेकों लोग गिर जाएंगे. अनेको लोक पडणार आहेत. उनके जीवन में बहुत फास्टिंग, प्रेयर सब कुछ है. त्यांच्या जीवनामध्ये चांगले फास्टिंग प्रेयर आहेत, प्रार्थना आहेत. उनके जीवन में बहुत सारा फास्टिंग प्रेयर है, प्रार्थना है, त्यांच्या जीवनात फास्टिंग प्रेयर आहे, दशमांश प्रार्थना है, आहे, सब कुछ है. दशमांश आहे, सगळं आहे. लेकिन एक दूसरे को सहते नहीं है. परंतु एकमेकांना ते सहन करू शकत नाही. एक दूसरे से जलन है, एकमेकांवर ते जळतायत. एक दूसरे से गुस्सा है. एकमेकांशी रागत आहेत. क्रूस पर यीशु का कुर्बान होना वधस्तंभावर प्रभू येशूंचं बलिदान होणं
हमारे लिए एक मैसेज है। आपल्यासाठी हा एक संदेश आहे. देव से प्रेम करो, देवावर प्रेम करा अपने सहजारी से प्रेम करो। आणि आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करा. 10 मिनट गुस्सा लगेगा, 10 मिनिटं राग येईल. ऐसा मत समझो कि तुम स्वर्गदूत हो गए। असं नका समजू की तुम्ही स्वर्गदूत झालात. कोई आपका गाड़ी को बैठ के पंक्चर कर रहा है और आप देखेंगे, आपको कैसे नहीं गुस्सा लगेगा? कोण तुमच्या गाडीला पंक्चर करत आहे तर तुम्हाला लगेगा कसं राग आपको? येणार नाही? गुस्सा लगेगा। तुम्हाला राग येणार. 10 मिनट लगेगा, 10 मिनिटं येणार. गुस्सा से कुछ बोलोगे भी आप, रागात तुम्ही काहीतरी बोलताल देखील उसके बाद आणि त्यानंतर आप बोलोगे, तुम्ही बोलतात. सपना जरा मुझे ठंडा पानी दे दो। ठंडा पानी आपने पिया, जेव्हा थंड पाणी तुम्ही पिलं, मैं क्या कर रहा हूँ? मी काय करत मैं आहे? पास्टर हूँ, मी तर पास्टर आहे. आई एम कॉल्ड टू लव। मी प्रेमाशी बोलतो. ए भाऊ, आता जा, असा करू नका, खत्म हो गया आपका ए भाऊ तू जा, आता असं करू नको. दिस इज हाउ द लव विल फ्लो आउट ऑफ यू। अशा प्रकारे प्रेम आपल्याद्वारे फ्लो व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. यीशु ने अपने चेलों को यही करने के लिए बोला, येशूने त्यांच्या चेलांना हेच करायला सांगितलं. लेकिन हम तो करते हैं ना प्रेम, पण आम्ही तर करतोच ना लेकिन प्रेम. अपना घर के लोग अपना होते हैं, बाकी कौन सा गाना, एक फिल्म का गाना मेरे कान में आया था, बाकी सब पर नहीं। अपने तो अपने. हाँ अपने, मैं अपने चेक कर रहा था, सुना है कि नहीं। अपने तो अपने होते हैं, बाकी सब सपने होते हैं। अपने होते. हम प्रेम करते हैं, आपण प्रेम करतोच, ऐसा थोड़ी है। असं थोडी आहे. कभी कभी मैं वड़ा पाव खिला देता हूँ, कधी कधी मी वडापाव देखील चारतो. प्रेम करते हैं, प्रेम करतोच, लेकिन वचन का गड़बड़ कर रहा है ना यहाँ पर। परंतु वचनात तिथं गडबड होती ना. वचन जो प्रेम के बारे में बात कर रहा है, वचन जे प्रेमाबद्दल बोलत आहे वो थोड़ा अलग है। ते थोडं वेगळं आहे. पहला पीटर, 1 पेत्र उसका 4था अध्याय, त्यातील 4वा अध्याय, 8वां वचन। त्यातील 8वं वचन. पहला पीटर, पहिला 4था पेत्र अध्याय, 4था अध्याय, 8वां वचन। त्यातील 8वं पढ़ो वचन. जरा मराठी में क्या लिखा है। आपण मराठीमध्ये Above वाचू. all, love each other deeply because love covers over a multitude of sins. Amen. मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा, हम्म, कारण प्रीती पापांची रास कापून टाकते. Amen. मैं गणेश से प्रेम करता हूं। गणेश से कुछ गलत हो गया, मैंने तुरंत पुलिस को खबर दे दिया, गणेश को अरेस्ट करो और जेल में डालो, क्योंकि जेल सुधार गृह है। मैं गणेश का सुधार के लिए उसका पुलिस को कंप्लेन कर दिया। प्रेम है ये? प्रेम है क्या? नहीं है ना। एकमेकांना प्रेम करा लिखा है क्या? क्या लिखा है? लव ईच अदर डीपली। पूर्ण एकनिष्ठेने एकमेकांवर प्रेम करा. बहुत आराम से बोल देते हो तुम, एकदम आरामात असं आपण बोलून जातो. हम ख्रिस्ती लोग हैं। आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. तुमको मालूम है कि दुनिया में सबसे ज्यादा लोग कौन है? तुम्हाला माहिती आहे का सर्वात जास्त लोक कोण आहेत? ख्रिस्ती लोग हैं, ख्रिस्ती लोक आहेत. बाकी सब कम है। बाकी सगळे कमी आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, परंतु तुम्हाला- ख्रिस्ती लोक वाढले कसा? ख्रिस्ती लोक वाढले कसे? तुम कहोगे मिरेकल हुआ ना, तुम्ही म्हटलं मिराकल झालं, चमत्कार झाला. उससे नहीं बढ़े। त्याने नाही वाढले नाही. दूसरा जगह भी बहुत मिरेकल हो रहा है। दुसऱ्या ठिकाणी देखील असे चमत्कार घडतायत. तलवार से लड़के बढ़े, तलवार चालून वाढले कैसे बढ़े? तर कसं वाढले? वन डे आई विल टीच यू। मी याबद्दल तुम्हाला एकदा शिकवेल. ख्रिस्ती लोग बढ़े कैसे? हे ख्रिस्त लोक कसे काय वाढले एवढे? रोम के हर एक लोग ख्रिस्ती लोगों का दुश्मन थे। रोमचे हरेक लोक ख्रिस्त लोकांचे असे विरोधी होते, शत्रू होते. उनके ऊपर अत्याचार पे अत्याचार हो रहा है, त्यांच्यावर असा अत्याचार झाला. बट इन्होंने पलट कर कभी कुछ नहीं कहा। परंतु त्यांनी पुन्हा उलटून असं काहीच बोलले नाहीत. एक पीढ़ी चला गया, एक पूर्ण पिढी गेली, दूसरा पीढ़ी चला गया। दुसरी पिढी गेली. एक ऐसा समय आया मेरे प्रियो, मैं उसका इतिहास पढ़ रहा था। एक अशी वेळ आली, एक ऐसा प्लेग आया, जैसा अभी कोरोना था, जसं की आता एक कोरोनाचा आजार होता. कोई एक दूसरे को छुएगा तो मर जाएगा। कोण एकमेकांना स्पर्श करेल तर तो मरण. उस समय में क्या हुआ? मिरेकल कहाँ हुआ देखिए अभी।
चमत्कार कुठे झालाय पहा. इन लोगों को गला काटा, इन लोगों को जिंदा जलाया, या लोकांना गळे कापले, यांना जिवंत जाळलं. क्रिस्ती लोगों को जिंदा जलाया। ख्रिस्त लोकांना जिवंत जाळलं. नीरो करके एक राजा था, वो विरोधी था हमारा। तो एक राजा होता, तो विरोधी होता आपला. आपको पता है रात को मशाल जलाने के लिए तेल का इस्तेमाल नहीं करते थे, उस दिन किसी व्यक्ति को पकड़ेंगे और उसे जला देंगे और टांग देते थे। यू डोंट नो द हिस्ट्री। तुम्हाला इतिहास यामागचा माहित नाही. ये आम बात था। या सर्व साधारण गोष्टी उस होत्या. व्यक्ति को जला देंगे और चौराहे पे टांग देंगे, त्या व्यक्तीला जाळून टाकतील आणि भर चौकात टांगतील. और उससे निकलने वाला आग से लोग रास्ता देखेंगे। ये आम बात था। आणि त्याच्या जळण्यामुळे जे प्रकाश येईल त्यामुळे लोकांना तो मार्ग दिसेल. ख्रिस्ती लोगों ने क्या किया? तर ख्रिस्ती लोकांनी काय केलं? हथियार उठाया, हत्यार उचललं. एक पीढ़ी खत्म, दूसरा पीढ़ी खत्म। पूर्ण एक पिढी गेली, दुसरी 40 पिढी साल, गेली. 50 साल तक बर्दाश्त किया। 40 ते 50 वर्ष त्यांनी सहन Why? केलं. का? पवित्र आत्मा उधर कुछ कर रहा था। पवित्र आत्मा तेथे उनके काहीतरी करत हृदय में होता. परमेश्वर का ऐसा प्रेम था, त्यांच्या हृदयामध्ये परमेश्वराचं असं प्रेम होतं. दीर्घ सहन, पूर्ण पूर्ण सहनशीलता, पूर्ण सहनशीलता, भरपूर भरपूर भरपूर। भरपूर सहनशीलता. मार रहे हैं, ये मार खा रहे हैं, चुपचाप बैठे हे हुए, मारत आहेत, ते मार खात आहेत, शांत बसत आहेत. काट रहे हैं, चुपचाप बैठे हुए। हे कापत आहेत तरी शांत बसतात. लेकिन एक ऐसा समय आया परंतु एक अशी वेळ जब आली रोम में एक प्लेग आया, जेव्हा रोम मध्ये एक असा एक आजार आला, कोरोना जैसा। कोरोना सारखा. फट फट लोग मर रहे हैं, पटपट असे लोक मरू लागले. एक दूसरे को छूने के लिए कोई तैयार नहीं। एकमेकांना स्पर्श करण्यासाठी कोण तयार नाही. ख्रिस्ती लोगों में से मृत्यु नहीं हुआ। ख्रिस्ती लोकांपैकी कोणाचा मृत्यू नाही झाला. मिरेकल। हे एक चमत्कार झाला. गॉड प्रोटेक्टेड देम। परमेश्वराने त्यांचा बचाव केला. और ये लोग आणि ही लोक जिनका गला काटा गया, ज्यांचे गळे कापण्यात आले, जिनको जलाया गया, ज्यांना जाळण्यात आलं, अब ये लोग उठकर उनका सेवा करने के लिए गए। हेच लोक उठून त्यांची सेवा करण्यासाठी गेले. वहां उन लोगों को खाना खिलाया, ते लोकांना जेवण चारू लागले, पानी पिलाया, पाणी पाजू लागले. अपने जीवन का कोई चिंता नहीं किया, आपल्या जीवनाची कसलीच चिंता because they त्यांनी were केली नाही. filled with the Holy Spirit। कारण ते पवित्र आत्म्याने भरलेले होते. उन्हें पता था कि मुझे कुछ नहीं होने वाला, त्यांना ठाऊक होतं की मला काहीच होणार और नाही. जाकर उनका सेवा किया। आणि जाऊन त्यांनी त्यांची इतना सेवा केली. खतरनाक बीमारी, एवढंच खतरनाक वो बिमारी. वायरस अगर तुम्हारे अंदर आए तुम फट करके मरोगे। जर तो व्हायरस तुमच्यामध्ये आला तर लगेच तुम्ही एक मरणार. भी ख्रिस्ती व्यक्ति नहीं मरा, एकही ख्रिस्ती व्यक्ती और मिळाला नाही. उनका सेवा किया। त्यांची सेवा केली. 3-4 साल ऐसा निकल गया, 3-4 वर्ष अशी निघून गेली. जब सब नॉर्मल हो जेव्हा गया, सर्व काही नॉर्मल झालं, वहां के लोगों में एक आवाज त्या आया। लोकांमध्ये एक असा आवाज आला. 40 साल 50 साल इनको हमने ऐसा किया, 40 वर्ष 60 वर्ष असं मी यांच्याशी केलं. लेकिन जब बीमारी आया, जेव्हा रोगराई आली, जब दुख आया, जेव्हा दुःख आलं, हमारे अपने लोगों ने हमें छुआ तक नहीं। आमच्या स्वतःच्या लोकांनी आम्हाला इन स्पर्श लोगों ने देखील केला प्रेम नाही. के साथ हमारा सेवा किया। या लोकांनी प्रेमाने आमची सेवा ये केली. कुछ अलग लोग हैं, हे कुठले तरी वेगळीच ये लोक कुछ आहेत. अलग लोग हैं, हे कुठले तरी ये कुछ वेगळी लोक देव का, आहेत. जिस देव को मानते हैं वो कुछ अलग है। हे ज्या देवाला मानताय तो वेगळा पूरा आहे. का पूरा रोम ख्रिस्ती बन गया। पूर्णाचा पूर्ण रोम असा ख्रिस्त बनून गेला. पहले लोगों को तैयार किया प्रभु ने, पहिले लोकांना तयार केलं फिर प्रभूने. एक राजा हुआ उधर। त्यानंतर एक राजा झाला तिकडे. लोगों के बीच में ये सुखबुगाहट हो रहा है कि ये लोग बहुत अच्छे लोग हैं। लोकांच्या मध्ये अशी वार्ता झाली की लोक चांगली आहेत. सडनली एक राजा उधर हुआ, अचानक तिथे एक राजा आला. कॉन्स्टेंटाइल, नाम इंपॉर्टेंट नहीं है। हाँ, वो राजा को फिर परमेश्वर ने स्वप्न दिया। त्या राजाला परमेश्वराने शब्द दिला. अगर बाकी लोगों से परमेश्वर ने बात नहीं किया रहता, जर बाकी लोकांशी परमेश्वर जर बोलले नसते ये राजा वो सपना देखता और भूल जाता। तर हा राजा स्वप्न बघितला असता आणि विसरून गेला असता. बट नाउ दिस किंग हैज द विजन एंड लोगों में एक अलग बदलाव है। कारण या राजामध्ये एक विजन आहे आणि लोकांमध्ये एक बदलाव आहे. लोगों ने अपना काम किया, लोकांनी त्यांचं काम केलं. अब परमेश्वर अपना काम कर आता रहा है। परमेश्वर त्यांचं ते काम पूरा करत का आहे. पूरा रोम एक साल में ही ख्रिस्ती बन गया। पूर्णाची पूर्ण रोम एका वर्षात पूर्ण ख्रिस्त झाले. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. ऐसे बड़े ख्रिस्ती लोग मेरे, अशा प्रकारे ख्रिस्त लोकांची वाढ झाली. हमारा वाड़ केवल प्रेम से बढ़ता है। आपली वाढ हे फक्त प्रेमाने होते. जिस चर्च में जाकर ज्या चर्च मध्ये जाऊ आपण तिकडे जाऊ या तिकडे सगळं रोग बरा होतं, आपण तिकडे जाऊया तिथं सगळं चांगलं असतं. आपण तिकडे जाओ तिथे अन्य भाषा बोलते हैं, आपण तिकडे जाऊन तिथं अन्य भाषा बोलतात. अपन उधर जाएंगे उधर खूब मिरेकल होता है, लोग गिरते हैं। आपण तिकडे जाऊ तिथं खूप चमत्कार होतो, लोक पडतात. 2-3 साल में वो लोग गायब हो जाएंगे वहां से। 2-3 वर्षात ती सर्व लोक गायब होऊन जातील. हम उस जगह पर जाएंगे, आपण त्या ठिकाणी जाऊ. वहां जाने से तिथे जाऊन हमें अपना घर जैसा लगता है, आपल्याला स्वतःच्या घराप्रमाणे वहां एक वाटतं. प्रेम
का वातावरण है वो कलीसिया में। तिथे एक प्रेमाचं वातावरण आहे मेरे से सब कलीसियामध्ये. लोग प्रेम करते हैं, माझ्याशी सर्व लोक प्रेम करतात. मुझे कोई जज नहीं करता है, माझा कोणच न्याय करत नाही. सब प्रेम करते हैं सर्व मुझसे। माझ्यावर प्रेम करतात. ऐसे कलीसिया में परमेश्वर का उपस्थिति है। अशा कलिसेमध्ये परमेश्वराची उपस्थिती असते. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. परमेश्वर का प्रेम परमेश्वरांचं प्रेम इज द मोस्ट पावरफुल थिंग, सर्व सामर्थ्यशील गोष्ट आहे हमारे अंदर काम करता है। जे आपल्यामध्ये कार्य करत असते. खाली प्रेम नहीं, खाली प्रेमच नाही. यीशु ने कहा येशू म्हटले एक दूसरे से एक निष्ठ प्रेम कर। एकमेकांनी एक निष्ठेने प्रेम करा. आज ऐसा परिस्थिति आया है, आज एक अशी एक परिस्थिती आली निष्ठ आहे. छोड़ो, एक निष्ठ सोडा. हम हाफ निष्ठ भी नहीं कर सकते। आपण अर्धा निष्ठ देखील करत नाहीत. And that's why our prayers are not heard. त्याच कारणाने आपल्या जे प्रार्थना त्या ऐकल्या जात नाहीत. जो मिनिमम क्वालिफिकेशन है वो पूरा नहीं हो रहा ज्या है। कमीत कमी जे पात्रता आहे ती पूर्ण होत नाहीये. अगर आपका मिनिमम क्वालिफिकेशन 6 फुट नहीं है तो आपको आर्मी में कैसे लेंगे? जर तुमची मिनिमम जे पात्रता आहे जी 6 फूट आहे जर ती होत नसेल प्रभु तर कसं बोल रहे घेणार? पहला पहला क्राइटेरिया है तेरे अंदर प्रेम होना चाहिए। प्रभू म्हणतात पहिला क्रायटेरिया आहे की तुमच्यामध्ये प्रेम असायला हवं. बाइबल में लिखा गया है बायबल मध्ये लिहिलं आहे जो प्रेम करता है जो प्रेम वो करतो छुपा लेता है। तो लपून टाकतो. गणेश का कोई गलती मुझे पता चला और फिर मैं चर्च में आकर आणि मी चर्च मध्ये येऊन वचन के बीच में वचनाच्या मध्ये घुमा फिरा के बताया। घुमून फिरून बोललो. कमीत कमी 10 लोकांना माहिती झाला होगा कमीत कमी 10 लोकांना कळून पास्टर आज जाईल गणेश को कूट दिए। की पास्टरांनी मला कुठलं. ऐसा नहीं है, ठीक। असं असं नाहीये. कुछ समझ में आया? काहीतरी प्रेम समजलं. क्या बोलता? प्रेम काय म्हणतो? हाथ पकड़ो, हात पकडा, हम चाय पीने जाएंगे। आपण चहा प्यायला जाऊया. चुपचाप एक का बाद एक होगा, चुपचाप म्हणजे एकमेकांशी गोष्ट होईल. कोई सुन नहीं पाएगा, कोणच ऐकणार नाही, कोई जान नहीं पाएगा। कोणच जाणणार नाही. वचन क्या कहता है? वचन काय सांगतंय? लव कवर्स ओवर अ मल्टीट्यूड ऑफ सिन, पाप प्रेम- को ढक देता है। प्रेम पूर्ण पापाला झाकून टाकतं. यीशु ने प्रेम किया, हमारे पाप को ढक दिया। येशूंनी प्रेम केलं, त्यांनी आपल्या पापाला झाकून टाकलं. हमने प्रेम किया, आपण प्रेम केलं, हमने चुगली किया। आपण चुगली केली. समझे? वो ब्रदर ना, पास्टर, वो जो ब्रदर है ना, ते जे ब्रदर आहेत ना, वो आप प्रीचिंग करते रहते हैं ना, तुम्ही जेव्हा प्रीचिंग करता ना इधर उधर मोबाइल देखते रहते हैं। ते इकडे तिकडे मोबाईल पाहत असतात. आप जाओ और उसको बोलो तुम्ही जा आणि त्यांना बोला, मेरे पास मत आओ। माझ्यापाशी येऊ नका. ब्रदर, ब्रदर, एक प्राइवेट बात करना, बहुत खूप प्राइवेट है। एक प्रायव्हेट गोष्ट तुम्हाला मी सांगायची. तुम्हाला बघितलं, मी तुम्हाला बघितलंय आप चुपचाप से मोबाइल देख रहे थे। तुम्ही शांतपणे मोबाईल पाहत ऐसा होता. करो नका, असं करू नका. ऐका, ऐका, तुम्हारा जीवन बदलेगा, तुमचं जीवन बदलेल. वो आदमी बदल जाएगा। तर तो माणूस बदलून जाईल. तुम बोलोगे जर तुम्ही असं बोलता, या इकडे या, पास्टर हे पास्टर, बघा हे काय करते। ते बघा ते काय करतात. फिर वो क्या बोलेगा? पास्टर मैं कर रहा पास्टर। था बात बराबर, ये भी कर रहा था। मी बोलत होतो पण आपण बोलत होता. ये आज मेरे को बोल रहा है, मैं 3 दिन पहले इसको देखा था। 3 दिवस अगोदर मी याला बोललो होतो. सर्व चालू भांडण्यात. चर्च क्यों टूटता है? चर्च का तुटतं? 10 आदमी के सामने आप बेइज्जत करते हैं। 10 लोकांसमोर तुम्ही त्यांचं वचन कहता है बेइज्जती ढक करता. दो उसको, वचनच्या आतमध्ये झाकून करेक्ट टाकत जेंटली, त्याला सुधारा पण प्रेमाने, चुपचाप। शांतपणे. मेरे पास कोई कुछ आके बोलता नहीं, माझ्यापाशी कोण येऊन असं बोलत नाहीये, लेकिन मुझे सब पता है। परंतु मला सगळं माहिती आहे. बिग बॉस को सब पता है। बिग बॉसला सगळं माहिती आहे. मैं नहीं हूँ बिग बॉस, मी नाहीये बिग बॉस, पवित्र आत्मा, तो पवित्र आत्मा वो आहे. मुझे सब बताता है। तो सर्व मला सांगत आई असतो. एम टेलिंग यू ट्रूथ। मी तुम्हाला हे खरं तुम्हारे सांगतो. जीवन में क्या चल रहा है, तुमच्या God जीवनात tells me। तुमच्या जीवनात काय चाललंय प्रभू मला सांगतात. और यहाँ पर बैठे हुए कुछ ऐसे लोग हैं, आणि इथे बसलेले काही अशी लोक आहेत, उनके तरफ देखा तो आपको पता चल जाएगा। त्यांच्याकडे बघितलं की तुम्हाला कळून उनको जाईल. मैं फोन करता हूँ त्यांना मी फोन करतो और मैं बोलता हूँ आणि मी बोलतो, अकेले में जाकर एकटं जाऊन उससे बात करो। त्यांच्याशी बोल. जिनको मैंने बोला है उनको जन्म- याद आएगा अभी, ज्यांना मी बोललोय त्यांना कळून येईल. क्योंकि उनको अगर पता चला कि पास्टर को पता है, जर त्यांना कळालं की जर पास्टरांना माहिती आहे उनको बहुत दुख हो तर जाएगा। त्यांना दुःख होईल. तुम ऐसा बात करो तुम्ही असं बोला कि तुमको सिर्फ पता है और उसको पता है, किसी और को पता फक्त नहीं। तुम्हाला आणि त्यालाच माहिती आहे, बाकी कुणालाच माहित नाही. That's how you exhibit your love। त्याच अशा प्रकारे तुम्ही प्रेमाचं प्रदर्शन करता. समझ में आ रहा है आपको? हालेलुया. ऐसा चर्च हमें बनाना है। अशा प्रकारचा चर्च आपल्याला Praise the बनवायचा आहे. Lord। हालेलुया. किसी का तारीफ करने में पीछे नहीं हटना कोणाचं कौतुक करण्यासाठी मागे हटू नका और किसी का बुराई करने में कभी मुंह खोलना नहीं। आणि कोणाची बुराई करण्यासाठी कधी तोंड चालू नका. You will be blessed। तुम्ही आशीर्वादित ठरणार. तुम्हारा जीवन आशीर्वादित हो जाएगा। तुमचा जीवन आशीर्वादित होऊन जाईल. Praise the Lord। हालेलुया.
अगर आप प्रार्थना कर रहे हैं, जर तुम्ही प्रार्थना करत असाल, ये एटीट्यूड आपके अंदर नहीं है, अशा प्रकारची जर वृत्ती तुमच्यामध्ये नाहीये, कोई फायदा नहीं है उसका, तर काहीच फायदा नाहीये, कोई फायदा नहीं है। काहीच फायदा नाहीये. मैं आपको एक बात बोल के आज रुकना चाहिए। मी तुम्हाला एक शब्द सांगून थांबतो. मार्क उसका 11 अध्याय मार्क त्यातील 11वा वचन, 24 11 और अध्याय, 25, त्यातील 24 आणि 25वा वचन. 24 and 25. मार्क त्यातील 11वा अध्याय, त्यातील 24 आणि 25 वचन. Therefore I say to you, whatever things you ask when you pray, believe that you receive them and you will have them. And whenever you start praying, if you have anything against anyone, forgive him, that your Father in heaven may also forgive you your trespasses. पढ़िए कोई. Amen. Amen. अब सबके कान खुलने वाले हैं. तुमच्या सर्वांचे आता कान उघडणार आहेत. ओ ब्रदर, ब्रदर, अगर तुमने प्रार्थना किया है, जर तुम्ही प्रार्थना केली, विश्वास करो, विश्वास करा मिल गया है की तुम्हें, तुम्हाला ते भेटलंच आहे. टाळ्या वाजवा. मिल गया है मुझे. मिळालं ते मला, पास्टर नहीं मिळालं मला. परंतु मला भेटलं नाही पास्टर. मिलणार. मिळणार 2 दिन के बाद मिलेगा. 2 दिवसानंतर मिळणार. 1 हफ्ता हो गया, 1 हप्ता झाला, नहीं मिळाला. नाही मिळालं. अरे मिलणार. देव अरे. टाइम घेतो. मिळणार. देव थोडा वेळ घेतो. अर्ध वचन. अर्धवचन. कंडीशन क्या है? त्यामधली अट काय? जे काही तुमने प्रार्थना किया, जी काही तुम्ही प्रार्थना केली, विश्वास करो कि वो तुम्हें मिल गया. विश्वास करा की ते तुम्हाला मिळालं आहे. फिर आगे बोल रहा है, आणि पुढे म्हणत आहे, जब तुम प्रार्थना करने के लिए खड़े होते हो, जेव्हा तुम्ही प्रार्थना करण्यासाठी उभे राहता, पहले अपना हृदय को तपासो. पहिला अगोदर स्वतःचं हृदय तपासा. किसी के खिलाफ मेरे मन में कुछ है क्या? कोणाच्या विरोधात माझ्या मनात काही आहे का? पहला उसको सेटल करो, सर्वात अगोदर ते सेटल करा. उसके बाद तुम्हारा प्रार्थना सुना जाए. त्यानंतर तुमची प्रार्थना ऐकली जाणार. पढ़ा हमने? हमने क्या किया? आपण काय केलं? रुक, तुझे देखता हूं मैं. थांब, तुला बघतो. प्रभु, प्रभु, मुझे बीमारी से बाहर निकाल. मला या आजारपणातून बाहेर काढ. मेरे पास्टर ने मेरे सिर पे हाथ रखा है. पास्टरांनी माझ्या डोक्यावर हात आज ठेवला. बीमारी चला जाएगा. आज ते आजारपण निघून जाईल इन जीसस नेम. येशूच्या नावामध्ये. आमीन. आमेन. अरे चला नहीं गया. अरे अजून तर गेला नाही. पहले उसको क्षमा कर, पहिला अगोदर त्याला क्षमा कर, फिर सब चला जाएगा. त्यानंतर सर्व काही निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. अब जितने सिस्टर्स हैं उनको अच्छा लगेगा. तर जेवढे सिस्टर आहेत त्यांना हे चांगलं वाटेल. ब्रदर लोग, फादर्स डे है ना, आज फादर्स डे आहे. आपका अच्छा के लिए आपको करेला खिलाऊंगा अभी मैं. आज तुमच्या चांगल्यापणासाठी तुम्हाला कारलच खाऊ घालू. करेला. जितने फादर्स है, ब्रदर से हाथ उठाओ. आज पास्टर हमें करेला खिलाने वाले. आज पास्टर आपल्याला कारलं चारणार आहेत. नागेश ब्रदर बच गए, बजा रहे हैं. निकालो वचन में से. पहला पीटर, दिस इज द लास्ट वर्ड. पहिलं पेत्र, उसका 3रा अध्याय, त्यातील 3रा अध्याय, 7वां वचन. त्यातील 7वं वचन. पहला पीटर, पहिलं पेत्र, उसका 3रा अध्याय, त्यातील 3रा अध्याय, 7वां. त्यातील 7वं वचन. Husband, likewise dwell with them with understanding, giving honor to your wife as to the weaker vessel, and as being heirs together of the grace of life, that your prayers may not be hindered. पढ़िए, पहला पीटर उसका 3रा अध्याय 7वां वचन. हाँ, हाँ. Amen. Amen. कड़ाला का Amen. परमेश्वर बोल रहा है. परमेश्वर म्हणत आहेत, कम सब में कम, थोड़ा सा. जो परमेश्वर ने एक किया आप तुम दूर मत करो. कम.
तुम्हारा पास्टर टाई पहने रहेगा, तुमच्या पास्टरांनी टाय घातलेली असणार. बाइबल का नॉलेज में फुल, बायबलचं पूर्ण नॉलेज, मी अभिषिक्त आहे, मी पूर्ण अभिषिक्त आहे, सब कुछ चल रहा है, सगळं चाललंय चांगलं, और अपना बीवी को सम्मान नहीं देगा. प्रेम नहीं बोल रहा है यहाँ, तर प्रेम म्हणत नाही, ऑनर बोल रहा है, सम्मान. इथं सम्मान बोलत आहेत. मी माझा बायकोला खूप प्रेम करतो, त्याच्यामुळे मारतो मी, क्योंकि जो प्रेम करता है वो मारता है. येडा झाला का? कुणाला काय सांगतोय? बायबल काय म्हणतोय बघ. इफ यू ऑनर योर वाइफ एज वीकर वेसल, सो सी इज अ वीकर वेसल फिजिकली, शरीर के हिसाब से वो मुझसे कमजोर है, लेकिन आत्मा के हिसाब से क्या बोला गया है? परमेश्वर का जैसा मैं वारसा हूं वैसा क्या लिखा है, पढ़िए. वारस आहे. ऐसा थोड़ी हो सकता है. हाँ, क्या लिखा है? सामयिक मतलब सेम, बराबर. गलत लिखा है, गलत लिखा है. सेम कैसे हो सकता है? पाचारण किसका हुआ है? मेरा हुआ है. अभिषेक किसके ऊपर है? सपना रहे ना रहे क्या फर्क पड़ता, मैं चला सकता हूं ना, बराबर है. चलो अच्छा सिखाया मैंने. परमेश्वर के नजर में एक वारिस है हम, परमेश्वराच्या नजरेमध्ये आम्ही एक वारिस आहोत. और इसीलिए ऑनर देना है. त्याच कारणाने आपल्याला सन्मान करायचा आहे. और वो ऑनर नहीं रहा, जर तो सन्मान नसला, प्रार्थना नहीं सुना जाएगा. प्रार्थना ही ऐकली जाणार नाही. बहुत क्लियर है. पूर्ण स्पष्ट तुम्हारा आहे. प्रार्थना नहीं सुना जाएगा अगर तुम अपने बीवी को सम्मान नहीं देते. तुमची प्रार्थना ही ऐकली जाणार नाही जर तुम्ही तुमच्या पत्नीला सन्मान देत नसाल. आज एक घर बना रहा हूं मैं, ये शादी करेगा तो सम्मान देगा. वचन में क्या लिखा है? वचन में लिखा है, वचनात लिहिलं आहे, पत्नियों अपने अपने पतियों के अधीन रहो. आपल्या आपल्या पतीशी अधीन राहा. पति बोल गया आप परा भी ठीक है. ये आया मजा. ए चाय ला, ए पानी ला. तेरा माँ ने सिखाया नहीं क्या तुझे? वचन एक तरफ बात नहीं करता भाई साहब. वचन एका ठिकाणीच दुसरे तरफ बाजूने क्या काम कह करत रहा है? नाही. दुसऱ्या बाजू काय म्हणते? पत्नी को सम्मान नहीं दिया, पत्नीला जर सन्मान नाही तेरा दिला, प्रार्थना नहीं सुना जाएगा. तुझी प्रार्थना ही ऐकली जाणार नाही. परमेश्वर तेरे लिए बहरा हो जाएगा. परमेश्वर तुझ्यासाठी बहिरा होऊन जाईल. And this honor will come from love. आणि हा जो अधिकार प्रेमाद्वारे आपल्या प्रेम से आएगा. प्रेम नाही येणार. ऑफिस में सब ऑनर देते हैं. ऑफिस मध्ये सर्वजण ऑर्डर गुड देतात. मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर. क्या रिपोर्ट बनाया तुमने? हे असा कसला रिपोर्ट बनवलाय? नो प्रॉब्लम सर. नो प्रॉब्लेम सर. उधर बड़ा है ना हमसे, तो मोठा आहे आपल्याशी. ओके सर. ओके सर. थप्पड़ खा के ओके सर. बाद में आके नंतर येऊन सामने फुल समोर- फुल रेस्पेक्ट. पूर्ण आदर. पत्नी को ऐसा नहीं करते. परंतु पत्नीशी असं नाही. वो जो रेस्पेक्ट आएगा तो जो सम्मान वो रिस्पेक्ट प्रेम के वजह से तो आएगा. प्रेमामुळे येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इफ द कोर लव इज नॉट देयर, जर प्रेम तिकडे नसेल वो सम्मान नहीं आएगा. तर तो सम्मान येणार और नाही. अगर वो सम्मान नहीं आया, जर तो सम्मान नाही आला, प्रार्थना नहीं सुना जाएगा. प्रार्थना ही तुमची ऐकली जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज रुकेंगे फिर और 2 संडे जाएगा इसमें. आज आपण थांबूया. Did पुढच्या God वेळेस आपण speak to घेऊया. you? जर परमेश्वर तुमच्याशी बोलला आहे का? कितने लोगों को लगा कि मेरा प्रार्थना अब सुना जाएगा? किती लोकांना वाटलं की माझी प्रार्थना ऐकली जाईल? क्योंकि मुझे सीक्रेट पता चल चुका है. कारण ते गुप्त रहस्य मला कळालं आहे. इट्स नॉट अबाउट तुम कितने अच्छे हो कितने बुरे हो. तुम्ही किती चांगले आहात किती हे आहात याच्यावर नाहीये. हमारे अंदर कमी घटी हो सकता है, आपल्यामध्ये कमी घटी असू शकते, लेकिन अगर हम परंतु जर आपण परमेश्वर के प्रेम में चल रहे हैं, परमेश्वराच्या प्रेमामध्ये चालत असत, तुम्हारे हर एक शब्द का मान करेगा प्रभु. तुमच्या हर एक शब्दाचा मान ठेवणार यू परमेश्वर. विल बी ऑनर्ड बाय गॉड. तुम्ही परमेश्वराद्वारे तुमचा मान होईल. तुम्हारा प्रार्थनाओं का उत्तर देने वाला तुमच्या परमेश्वर. प्रार्थनांचं उत्तर देणारा तो परमेश्वर आहे. क्या आप तैयार हैं तुम्ही तयार आहात परमेश्वर का प्रेम को अपने जीवन में स्वीकारने के लिए? परमेश्वराचं प्रेम तुमच्या जीवनात If you are स्वीकारण्यासाठी? ready, जर तुम्ही तयार असाल Then rise up with me तर माझ्यासोबत उभे राहा और परमेश्वर का आराधना करिए. आणि प्रभूची आपण आराधना Thank करू.